ओके. तर आज आपण जिल्हा परिषद घेऊया. आतापर्यंत आपण काय काय गोष्टी घेतल्या तुम्हाला माहिती असतील, तुम्ही वाचला असेल असं अपेक्षित आहे. जेव्हा जेव्हा लेक्चर होईल ते तर वाचत जा, झाल्यानंतर आणि व्हायच्या आधी सुद्धा जर तुम्ही वाचून आलात तर तुमच्यासाठी सुद्धा ते जास्त फायद्याचं आहे. आतापर्यंत आपण कमिशन्स बघितल्या वेगवेगळ्या, त्याच्यानंतर आपण कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स बघितल्या, त्यानंतर आपण ग्रामपंचायत बद्दलच्या गोष्टी बघितल्या आणि पंचायत समिती बघितलेल्या. आता आपण जातोय जिल्हा परिषदकडे. आता जिल्हा परिषद साठी सुद्धा आपल्याकडे सेमच ऍक्ट आहे, जो आपण काल पंचायत समितीसाठी ऍक्ट बघितला तो सेम ऍक्ट आहे आपल्याकडे, पंचायत समिती अँड जिल्हा परिषद अधिनियम 1961 चा. ओके. बृहन्मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अधिनियम लागू आहे. ओके. कारण बृहन्मुंबईमध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असण्याचा प्रश्नच नाही. ते पूर्णपणे नागरीकरण झालेले जिल्हे आहेत त्याच्यामुळे. ओके. झेडपी ही एक वैधानिक संस्था आहे, तीस मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार आहे, अनलाईक पंचायत समिती म्हटलं आपण. पंचायत समितीला आपण थोडंसं उलट बघितलं होतं, तिला कसलाही अधिकार नव्हता, ती काही एक वैधानिक बॉडी नव्हती किंवा तिला मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. ओके. तर तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की तिन्ही प्रकारच्या संस्थांना, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, तिघांना सुद्धा मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे, तर ते चुकीचं आहे. ओके. आणि तिन्ही सुद्धा वैधानिक संस्था आहेत, हे पण चुकीचं आहे. दोनच वैधानिक संस्था आहेत. पंचायत समिती जस्ट अन इंटरमिडिएटरी बॉडी. आणि आपण अजून एक बघितलं की आपण कॉन्स्टिट्यूशन नुसार तिन्ही संस्था स्थापन करणं बंधनकारक केलं होतं, बरोबर आहे. पण काही ठिकाणी आपण एक्सेप्शन ठेवलं होतं. काय कंडिशन होती? 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये हे बंधनकारक नाही. ओके. आता तुम्ही जस्ट कधी लोकसंख्या टॉपिक बघताना बघून घ्या, 20 लाखापेक्षा कुठं आहे ते राज्य साईडला लिहून ठेवलं तर अजून बेटर होईल. असं कधी येणार नाही स्टडी ह्याला, पण तुम्हाला एक अंडरस्टँडिंग साठी. ओके. त्याच्या पुढे आपण बघूया जिल्हा परिषदेची रचना. ओके. पहिला आहे जिल्हा परिषद रचना. याच्यामध्ये मतदारसंघ जो असणार आहे, म्हणजे एका जिल्हा परिषदचे जे मतदारसंघ असतात त्याला आपण डिवाइड करतो. ओके. जसं आपण ग्रामपंचायतीला वॉर्ड म्हणतो ना, तसं याला आपण डिवाइड केल्यानंतर त्याची गटाची निर्मिती होते. पंचायत समितीला आपण काय म्हणलं? गण म्हणलं होतं. ओके. त्याच्या पुढे राज्य निवडणूक आयोग लिहिले, म्हणजे काय? गटाची निर्मिती कोण करतं? राज्य निवडणूक आयोग. आणि ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये आपण बघितलं कोण करतं? जिल्हा अधिकारी का तहसीलदार? निर्मिती तहसीलदार करतो. संख्या ठरवणं कुणाचं काम होतं? जिल्हाधिकाऱ्याचं. पण जिल्हा परिषदेवरती आल्यानंतर ते सगळं काम करतं राज्य निवडणूक आयोग, ते काम करत असतं. ओके. आता बघा, गट निर्मितीच्या खाली बघा आपण काय लिहिलंय, साधारणपणे 40,000 लोकसंख्येमागं एक जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो. साधारणपणे एक असा एक अंदाज आहे. जसं आपण लोकसभेसाठी किती संख्या लक्षात घेतली होती? 10 लाख. तुम्ही वाचता लक्ष्मीकांत मध्ये जनरली 10 लाख लोकसंख्येमागे एक आपला खासदार असतो. तसं इथं आहे 40,000 लोकसंख्येमागे एक झेडपीचा सदस्य असतो. ओके. आता एका झेडपीच्या सदस्यामागे किती पंचायत समितीचे सदस्य असतात? 2. आपण बघितलं ना, डबल असतात ते. ओके. एका गटात साधारणपणे 2 गण असतात. हा खालचा पॉईंट आपण डिस्कस केला होता. पंचायत समितीच्या मतदारसंघाला आपण काय म्हणतो? गण म्हणतो. ओके. एका गणाच्या मागे किती लोकसंख्या असली पाहिजे मग? 20,000. कारण एका गटाच्या मागे किती आहे? 40,000. गट दोन्ही लक्षात ठेवा तुम्ही. ओके. पुढे आपण जाऊया सदस्य संख्येमागे. ओके. सदस्य संख्या किती आहे बघा, 55 ते 85 सदस्य संख्या जिल्हा परिषदेची असते. या ऍक्ट नुसार आपण ते केलेली आहे. ओके. आता वसंतराव नाईक समितीचा अभ्यास करत असताना त्यांनी किती सदस्य केलं होतं? 40 ते 60 केलं होतं. तर आपण आता घेतोय 55 ते 85. आणि पंचायत समितीचे सर्व सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात. ओके. सदस्यांबद्दलचा प्रश्न आला तर आपल्याला माहिती पाहिजे, 55 ते 85 सदस्य असतात, प्लस जे सभापती आहेत त्या जिल्हा परिषद मधले पंचायत समितीचे एवढे काही सभापती असतील ते त्यांचे पदसिद्ध सदस्य असतात. ओके. पुढे झेडपीचा सचिव बघा, कोण असतो झेडपीचा सचिव? डेप्युटी सीईओ. इथं कन्फ्युजन खूप जण करतात. ओके. आपण सीईओ लिहून येतो किंवा सीईओ वाटणं स्वाभाविक आहे, पण सीईओ, डेप्युटी सीईओ याच्यामधला फरक लक्षात घ्या. जसं बीडीओ हा पंचायत समितीचा हेड आहे ना, तसं आपल्याला वाटू शकतं की इकडं हा सीईओ आहे. ओके. त्याच्यामुळं डेप्युटी सीईओ जनरली जीएडी चा असतो. तो जनरली गॅड म्हणजे काय? जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, सामान्य प्रशासन विभागाचा तो अधिकारी असतो डेप्युटी सीईओ. कारण आपण डेप्युटी सीईओ खूप सारे बघितलो ना तिथे.
इथे आपण बघितलं विषयानुसार जिल्हा परिषदेला पण अनेक विषय असतात ते आपण पुढे बघणार आहोत. तर मग त्या विषयामध्ये तुम्हाला महिला आणि बाल कल्याण विषय असू दे, पशुसंवर्धन असू दे, कृषी असू दे, असे वेगवेगळे सीईओ असतात. त्यातला जो गॅडचा सीईओ असतो तो हा झेडपीचा सचिव असतो. ओके, सीईओ ची अपॉइंटमेंट कोण, सीईओ त्याची अपॉइंटमेंट करतात. ओके, झेडपीचे जे सीईओ असतात ते याची अपॉइंटमेंट करतात. हा लक्षात ठेवण्यासारखा हा एकच मुद्दा आहे. गडबडीमध्ये आपण सीईओ करून त्याला बरोबर करतो आणि आयुक्त नेमकं आपल्याला चुकवतो, तेवढं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. पुढे बघा, सदस्य पंचायत समितीलाही तसंच क्रायटेरिया आहे. इथे जे आपण वाचतोय ते आपण पंचायत समिती अभ्यास करताना काय म्हणतो की झेडपीतले जे सदस्याची पात्रता अपात्रता आहे तीच इथे लागू असणार आहे. तर दोघांसाठी सेमच आहे, त्यात आपण बघूया. सदस्यांची पहिली पात्रता काय, झेडपीच्या कोणत्याही मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव हवे. ओके, इतर पीएस आणि ग्रामपंचायतीप्रमाणेच ग्रामपंचायतीच्या बाबतीत ज्या कंडिशन आपण बघितलो पात्रतेच्या, पहिली कंडिशन काय होती आपली, 21 पेक्षा जास्त एज असायला पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर आपण बाकीच्या कुठल्याही गोष्टी बघितलो की जे सरकार त्या वेळेस ठरवेल ते, आणि अपात्र नसणारे इतर सगळे लोक पात्र असतील. मग ती ग्रामपंचायतीची कंडिशन सुद्धा इथे लागू होते आपल्याला. ओके, पात्रतेची दोनच कंडिशन लक्षात ठेवा, झेडपीच्या कोणत्याही मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव हवे आणि दुसरी 21च्या वरती एज हवं. ओके, अपात्रता बद्दल आता आपण बघूया. 5 वर्ष कालावधीसाठी अपात्र करतात. हे ग्रामपंचायतीला पण आपण बघितलं होतं. याच्यातलं बघा आता, अपराध सिद्ध होऊन कमीत कमी 1 वर्ष शिक्षा भोगल्यापासून, आता याच्यात वर्ष खालीवर असतील, ग्रामपंचायतीला कदाचित 6 महिने असेल, तर हे कंपॅरिझन तुम्ही करून लक्षात ठेवायचं आहे. या केसमध्ये 1 वर्ष दिलेले आहे. एखाद्या व्यक्तीचा अपराध सिद्ध होऊन कमीत कमी 1 वर्ष त्यांनी शिक्षा भोगली आहे, त्याच्यानंतर 5 वर्ष, म्हणजे असं होऊ शकतं का की एखाद्याला 2 वर्षाची शिक्षा दिली आहे, ओके, आणि तो जेलमधून बाहेर पडला आणि 4 वर्षानंतर तो निवडणुकीला एलिजिबल झाला, होऊ शकतो ना. येतं का लक्षात. आपण काय म्हणतोय, तो शिक्षा भोगून 1 वर्ष झाली आहे, त्याच्या पुढून 5 वर्ष बंदी त्याच्यावरती आहे. ओके, पुढची कंडिशन, शासनाच्या सेवेतून बडतर्फ झाल्यानंतर, ही सगळीकडे सेम कंडिशन असणार आहे. त्याच्यानंतर झेडपी सदस्य पदावरून दूर केल्यापासून तो 5 वर्ष, कुठल्या कारणामुळे, गैरवर्तन या कारणामुळे त्याला दूर केलं असेल तर. ओके, या 3 कंडिशन मध्ये त्याला 5 वर्ष आपण अपात्र घोषित करतो. ओके, पुढचं 6 वर्ष अपात्र. ग्रामपंचायतीमध्ये अशी कंडिशन नव्हती, इथं ती ऍडिशन आलेली आहे. ओके, कारण ग्रामपंचायतीचा कायदा आपला वेगळा आहे आणि इकडचा कायदा वेगळा आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा, भ्रष्टाचार अपराधी म्हणून सिद्ध झालेल्या दिनांकापासून तो 6 वर्ष अपात्र आहे. सिद्ध झाल्यापासून आहे बरं का, म्हणजे शिक्षा किती आहे काय याचा काही संबंध आहे का इथे, नाही. हे मी तुम्हाला सांगतोय, हे अतिशय जास्त सांगतोय, असे प्रश्न येणार नाहीत, पण आले तरी आपण रेडी असायला हवं म्हणून तुम्हाला सांगतो. ओके, हा मुद्दा काय सांगतो की तुम्हाला भ्रष्टाचाराचा तुम्हाला आरोप सिद्ध झालाय, समजा की एखाद्याला 8 वर्ष शिक्षा झाली भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली, तर तो तुरुंगातनं बाहेर आल्याला एलिजिबल आहे इलेक्शन लढवायला, कारण अपराध सिद्ध झाल्यापासून 6 वर्षासाठी बंदी आहे त्याच्यावरती, तो शिक्षा भोगूनच आले 8 वर्षाची, त्याच्यामुळे तोला आपण बाहेर पडला तरी अलाउड करायला पाहिजे या नियमानुसार. पुढे बघा, इतर गोष्टी काय, कर मागणी केल्यापासून 6 महिन्याच्या मध्ये भरणा केला नाही तर. ओके, इथं किती दिवस काय, हे काय कंडिशन दिलेली नाही आपण. पुढे 12 सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेले अपत्य किती पाहिजेत, 2 पेक्षा कमी पाहिजेत किंवा 2 हवेत, 2 पेक्षा जास्त असेल तर तो इलिजिबल नाही. हा आकडा लक्षात ठेवा, 12 सप्टेंबर. ओके, म्हणजे 12/9/2001 लक्षात ठेवा. ओके, पुढची टर्म, आता यांची टर्म किती वर्ष असणार आहे, 5 वर्ष असणार आहे. सदस्यांबद्दल चाललंय. ओके, विसर्जित केसमध्ये उर्वरित काळासाठी, ही कंडिशन सगळीकडे सेम आहे, ग्रामपंचायतीला पण हीच होती. ओके, पुढे टर्म 6 मंथ वा कमी बाकी असेल तर इलेक्शन घेतलं जाणार नाही, हे आपल्याला माहिती आहे. ओके, जर समजा की एखादा काळी विसर्जित झाली आहे 5 वर्षाची, ती बॉडी जी आहे जिल्हा परिषदची, ती 4.5 वर्षात जर विसर्जित झाली तर पुढे 6 महिने शिल्लक राहतील, तर तिथं कोण काम करेल, प्रशासक काम करेल, तिथं पुन्हा निवडणूक वगैरे घ्यायची गरज नाही. ओके, तर पुढचा आपला मुद्दा आहे निवडणूक. ओके, निवडणुकीच्या बाबतीत जर काही आक्षेप आला असेल, निवडणूक कोण घेते, निवडणूक कोण घेते, राज्य निवडणूक आयोग. त्याच्यात काय वाद आला असेल तर तुमची केस पहिल्यांदा जाते कुठं, जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात जाते. ओके, पुढचं बघा, गैरप्रकारात शिक्षा काय काय. ओके, 1, प्रचारात धर्म, जात या इत्यादी गोष्टीवरून वैरभाव निर्माण केला असेल. ओके, म्हणजे कुणाबद्दल चाललंय, हा जो व्यक्ती इलेक्शनला उभा राहते त्याने जर वैरभाव निर्माण केला असेल तर त्याला 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि दंड आहे. ओके,
दुसरी गोष्ट, मतदाना दिवशी व त्याआधी 24 तासादरम्यान सभा बोलवली किंवा हजर राहिल्यास 250 रुपये दंड आहे. मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी 24 तासामध्ये जर तो जो उभा राहिलेला उमेदवार आहे त्याने सभा बोलवली किंवा इतर कोणी हजर राहिलं, सामान्य नागरिक पण त्याला जर हजर राहिला, तर त्यांना सुद्धा शिक्षा किती आहे? 250 रुपयेचा दंड आहे. पुढे, गैरवर्तणुकीस चितावणी करणारे कृत्य केले आहे, मतदार केंद्रापासून 100 यार्ड मध्ये प्रचार केलेला आहे, तर शिक्षा किती आहे? 250 रुपयेचा दंड आहे. मतदान केंद्रापासून 250 किलोमीटर सॉरी 100 यार्डचा एरिया दिलेला आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही प्रचार करू शकत नाही. म्हणजे दंड दोन्ही केसमध्ये किती आहे? 250 रुपयेचा दंड आहे. चौथं काय आहे? मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्याने गुप्ततेचा भंग केला तर 3 महिन्याची शिक्षा त्याला आणि दंड सुद्धा आहे. ओके, मतदान केंद्रावरील कर्मचारी. पुढे, कर्मचाऱ्याने उमेदवाराच्या वतीने कार्य केले तर त्याला किती शिक्षा आहे? 6 महिन्याची शिक्षा आहे. या शिक्षा लक्षात ठेवा. कर्मचाऱ्यांना 2 शिक्षा आहेत आपण बघितलं. काय पहिल्यांदा बघितलं? गुप्ततेचा भंग 3 महिने. ओके, आणि त्याने एखाद्या उमेदवाराच्या बाजूने काय केलं तर त्याला शिक्षा किती आहे? 6 महिने. ओके, आणि आपण दंड जर बघितलो की 24 तासाच्या आत, मतदाना दिवशी किंवा त्याच्या 24 तासाच्या आत जर तुम्ही एखादी सभा बोलवली किंवा दुसरं कोणी हजर राहिलं तर 250 रुपये दंड आहे. गैरवर्तणूक केली आणि मतदार केंद्रापासून 100 यार्डच्या मध्ये प्रचार केला तर 250 रुपयेचा दंड आहे. आणि सगळ्यात मोठी शिक्षा कुठली आपली आहे? प्रचारात धर्म, जात या गोष्टींचा वापर करून जर वैरभाव निर्माण केला तर शिक्षा तुम्हाला किती आहे? 3 वर्षाची शिक्षा आहे. ओके, आता पद रिक्त होणे, राईट साईडच्या याच्यामध्ये या पद रिक्त होणे. ओके, सदस्यांचे पद कसे रिक्त होतात ते आता आपण बघूया. पहिलं कशी रिक्त होईल ते राजीनामा दिल्याने रिक्त होणार आहे. सदस्य आणि उपाध्यक्ष कुणाकडे देतील? झेडपीच्या अध्यक्षांकडे. आणि झेडपीचे अध्यक्ष कुणाकडे देतील? विभागीय आयुक्तांकडे. ओके, आता फक्त इथे विभागीय आयुक्त बाहेरचा कॅरेक्टर आलेला आहे. आतापर्यंत सगळे त्याच संस्थेमधले होते. सरपंच, सभापती झेडपीच्या अध्यक्षांकडे आणि अध्यक्ष पुढे देतात विभागीय आयुक्तांकडे. दुसरा आपला मुद्दा आहे कर्तव्यात कसूर व गैरवर्तन. ओके, या केसवरून आपण हे बघितलं, आधी पण बघितलंय, पंचायत समितीच्या केसमध्ये पण बघितलंय. कर्तव्यात कसूर किंवा गैरवर्तन केलं असेल तर त्या सदस्याला किंवा त्या अध्यक्षाला काढून टाकण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासनालाच आहे. पण झेडपीनं 2/3 बहुमताने तसा ठराव मंजूर करावा लागतो, मगच तुम्ही त्याला या कारणावरून काढू शकता. ओके, ही 2 कारण. तिसरं कारण आपलं आहे गैरहजर. ओके, गैरहजर म्हणजे बघा, परवानगी शिवाय बैठकांना जर तो 6 महिने गैरहजर राहिला तर याच्यामध्ये रजेचा कालावधी वगळलेला असतो. ओके, जर रजा घेतली असेल तर तो याच्यात आपण काउंट करत नाही. ओके, पुढे, परवानगी असताना सुद्धा 12 महिने गैरहजर राहिला तर, म्हणजे रजेचा कालावधी धरून. ओके, या 2 कंडिशन लक्षात ठेवा. ओके, परवानगी शिवाय 6 महिने आणि परवानगी असताना 12 महिने. ओके, परवानगी म्हणजे 12 महिन्याची परवानगी असं नाही, आधीमध्ये तुम्हाला काहीतरी रजेचा कालावधी जेवढा परवानगी दिलाय त्याला धरून 12 महिने तुम्ही असाल तर तुम्हाला डिसमिस केलं जाईल, सदस्यत्व रद्द केलं जाईल. आणि हा वाद कुठे जातो? विभागीय आयुक्तांकडे. 90 दिवसांच्या आत त्यांना निर्णय घ्यावा लागतो. विभागीय आयुक्तांना 90 दिवसाच्या आत निर्णय. आता याच्यावरती अपील नाही आहे, म्हणजे विभागीय आयुक्ताचं फायनल अथॉरिटी या केसमध्ये, गैरहजरच्या केसमध्ये. ओके, तिन्ही मुद्दे लक्षात आले तुम्हाला. एक आहे राजीनामा, दुसरा आहे कर्तव्यात कसूर, तिसरा आहे गैरहजर. ओके, आरक्षण. पंचायत समितीला कसं आरक्षण होतं, सेम त्या पद्धतीचं आरक्षण इथे आहे. ओके, महिलांना आरक्षण किती आहे? 50% महिलांना महाराष्ट्रामध्ये आहे. कायद्यानुसार किती दिले आपण? 33 दिले. ओके, इथे 50% दिले. SC ST समाजाला किती असतं? लोकसंख्येप्रमाणे. संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रातील व झेडपी बाबत. ओके, आणि त्याच्या खाली बघा, 50% लोकसंख्या व ST असेल तर झेडपीचा अध्यक्ष STचाच असला पाहिजे. ही एक कंडिशन आहे, ती लक्षात घ्या. वरच्या दोन्ही कंडिशन काय? पहिली कंडिशन आपली काय? संपूर्णतः अनुसूचित क्षेत्र आहे. दुसरं, 50% लोकसंख्या ST समाजाची आहे, तर त्या केसमध्ये झेडपीचा अध्यक्ष हा शेड्यूल्ड ट्राईबचाच असला पाहिजे. या 2 कंडिशनला तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. उलटाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, STचाच झेडपीचा अध्यक्ष असावा, त्या खालीलपैकी कोणत्या कंडिशन मध्ये आहे? तर या 2 कंडिशन लक्षात ठेवायचं. संपूर्णतः अनुसूचित क्षेत्र आणि 50% पेक्षा जास्त लोकसंख्या STची. ओके, खाली ओबीसी साठी महाराष्ट्रातील टक्के आरक्षण आहे 27% आरक्षण आहे. हे आरक्षणाच्या बाबतीतल्या गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजेत. ओबीसीचं आरक्षण आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेलंच नव्हतं ना.
ते तुम्हाला द्यायचं आहे, राज्याने ठरवायचं आहे. मग प्रत्येक राज्य त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येनुसार ठरवत आहे. आता चेंज केलेलं ना, आता जो अजून तो वाद चालू असल्यामुळं तर आपल्याकडे फिक्स आकडा नाहीये. तुम्ही आता 27च पकडून घ्या. जोपर्यंत कायद्यात अमेंड होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती बदललंय असं समजू नका. ओके, आता हे जर 27 वरनं 19ला आणायचं असेल तर या कायद्यात अमेंडमेंट होणं गरजेची आहे. तोच वाद चाललाय ना, तुम्ही आरक्षण कमी हे कोणी दिले, कोर्टाने सांगितलेलं आहे. ओके, अजून आपला निर्णय होणं बाकी आहे. ओके, पुढे जाऊया. आता आपण सदस्यांबद्दलची माहिती घेतली. पुढचा आपला आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांबद्दलची माहिती आपण घेऊया. ओके, आता यांच्यातली पहिली केस काय, निवड बघा. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड कशी होती, निवडणुकीनंतर पहिलीच बैठक होते. त्या पहिल्याच बैठकीत सदस्यातून जिल्हाधिकारी तारीख ठरवतात. जिल्हाधिकारी जेव्हा तारीख ठरवतात तेव्हा पहिली बैठक ठरते आणि अध्यक्ष ते स्वतः व त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी असतो. पंचायत समितीच्या केसमध्ये पण आपण सेम बघितलं. जिल्हाधिकाऱ्यांची बैठक तेच तारीख ठरवतात, त्याचे अध्यक्ष ते स्वतः असू शकतात किंवा इतर कुठल्या तरी अधिकाऱ्याला नॉमिनेट करतात. ते समसमान मतं पडली तर पुन्हा काय आहे, चिठ्ठ्या टाकून निवड करून आणायचं आहे. त्याच्यानंतर जर तक्रार येत असेल तर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून जर तक्रार झाली असेल तर तुम्ही कुठे गेलं पाहिजे, विभागीय आयुक्तांकडे. किती दिवसात गेलं पाहिजे, 30 दिवसात जायचं. आणि त्यांच्या विरोधात अपील कुठे आहे, राज्य शासन 30 दिवसात अपील करायला हवं. आता कुणी कुणाच्या वरचढ इतकं फक्त लक्षात आलं तरी आपण गेस तरी करू शकतो जर एक्झॅक्टली आपल्याला आठवत नसेल तर. पुढे बघूया. आता अध्यक्ष होण्याच्या अटी, अध्यक्ष व्हायचे असेल तुम्हाला झेडपीच्या तर काही अटी आपण ठेवलेल्या आहेत. त्या कुठल्यात बघू आपण आता. कोणत्याही झेडपी सदस्यास अध्यक्ष व उपाध्यक्ष मिळूनचा एकत्रित कालावधी 10 वर्षापेक्षा अधिक काळ अध्यक्ष व उपाध्यक्ष राहता येणार नाही. म्हणजे तुम्हाला दोन्ही मिळून आहे, एकच नाही. म्हणजे उपाध्यक्ष 10 वर्ष आणि अध्यक्ष 10 वर्ष असं नाही, दोन्ही टर्म एकत्र मिळून तुम्ही 10 वर्षच असू शकता. जसं युएसए मध्ये अध्यक्षांसाठी 8 वर्ष म्हणजे 2 टर्म आहे ना, तसं आपल्याकडे अजून आपण जास्त कडक केलंय. त्याच्यात उपाध्यक्षाची टर्म पण ऍड केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा. सहकारी संस्थेचा सभापती अध्यक्ष उपाध्यक्ष असणारी व्यक्ती जर झेडपीची अध्यक्ष व उपाध्यक्ष झाली तर 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्याने कोणत्या पदावरती राहणार हे कळवावं लागतं. ओके, त्यांना 7 दिवसाच्या आत ते कळवावं लागतं. याचा अर्थ काय, तुम्ही दोन्हीकडे राहू शकत नाही. सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि झेडपीचे अध्यक्ष तुम्ही राहू शकत नाही. ओके, आता पुढचा मुद्दा आपण बघूया. अविश्वास ठरावाचा मुद्दा आपल्याकडे आहे. अविश्वास ठराव अध्यक्ष उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या ज्या विषय समिती आहेत त्यांच्या सभापतींबद्दलचा अविश्वास ठराव कसा असायला पाहिजे ते बघूया. नोटीस किती आहे, 1/3 सदस्यांनी नोटीस द्यायची. कुठे द्यायची आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे नोटीस द्यायची आहे. ओके, याच्यामध्ये काय होतं, 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी विशेष सभा बोलवणार. ओके, आणि या सभेचा अध्यक्षाने पुन्हा कोण असतात, एक तर जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी. पण इथं अजून एक एक्स्ट्रा कंडिशन दिली आहे, ऍटलिस्ट डेप्युटी कलेक्टर दर्जाचा तो अधिकारी असायला हवा. अविश्वास ठरावाच्या कंडिशन मध्येच ती एक कंडिशन आहे. ओके, पुढे आपण बघूया आता बहुमताच्या केसमध्ये. बहुमत साधारण केसमध्ये किती आहे, 2/3 आहे आणि महिला राखीव असेल तर 3/4 आहे. ओके, हे आपण ग्रामपंचायतीच्या केसमध्ये काढून टाकलेलं होतं, दोन्हीकडे सेम केलेलं होतं. ओके, पुढे ठरावाबाबत अटी काय आहेत बघा. ओके, निवडून आल्यापासून 6 महिन्याच्या आत अविश्वास ठराव आणता येत नाही आणि एकदा का फेटाळला तर 1 वर्ष अविश्वास ठराव आणता येत नाही. त्या केसमध्ये काय होतं, आपल्या 2 वर्ष होते. इथे त्यांनी 1 वर्ष ठेवलेलं आहे. वरच्या बाजूला बघा, रजा. रजा हा घटक बघूया आपण आता. या केसमध्ये अध्यक्ष उपाध्यक्षांच्या केसमध्ये त्यांना 30 दिवसाची रजा परवानगी शिवाय मिळते, त्यांना कोणाच्या परवानगीची गरज नाही. पुढे त्याच्या पुढे जर रजा हवी असेल 30 ते 90 दिवसाची तर स्थायी समिती. आता या गोष्टींचा अभ्यास करताना जर तुम्ही असं कम्पॅरेटिव्हली करत ना, टेबल काढा. एक वरच्या बाजूला रजा आल्या, खाली मग तुम्ही ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि झेडपी आणि असं एक कम्पेअर करू शकत नाही. अविश्वास ठराव झालं, रजा झालं किंवा परत त्यांची नेमणुकीची पात्रता झाली, या सगळ्या गोष्टी वरच्या बाजूला आल्या आणि खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला तुम्ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, झेडपी लिहू शकता आणि असा चार्ट बनवू शकता. तो ऍक्च्युअली चार्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळेल सुद्धा, लवटे सरांच्या पुस्तकामध्ये, तिथून पण तुम्ही ते करू शकता. ओके, या केसमध्ये पुढची केस कंडिशन बघा. 90 दिवसापेक्षा जास्त रजा हवी असेल तर तुम्हाला कुणाची परवानगी पाहिजे, राज्य शासनाची परवानगी असायला हवी. 1 वर्षात 180 दिवसापेक्षा जास्तची रजा यांना मिळत नाही. ओके, पुढचा, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघेही जर रजेवर असतील तर काय, विषय समितीच्या सभापतीपैकी एकाची निवड चिठ्ठ्या टाकून केल्या जातात. ओके, पुढे पदावरून कमी करणे कोण करू शकतं, राज्य शासनच करू शकतं.
कुठला मुद्दा होता? गैरवर्तन आणि कर्तव्यात कसूर. हे आपण वरती सुद्धा बघितलं, इथेही सेम आहे. ओके. हा, आता जिल्हा परिषदांच्या बैठकांच्या बाबतीत आपण बघूया. जिल्हा परिषदच्या बैठका, सर्वसाधारण बैठक जर होत असेल, सर्वसाधारण सभा जर होत असेल, पहिला मुद्दा, किती दिवसाची नोटीस आहे? 15. गणपूर्ती किती आहे? 1/3. म्हणजे कोरम किती आहे त्याचा? 1/3. आणि मागणी, नियमित बैठक असल्यामुळे मागणीचा प्रश्न येत नाही. ओके. पुढचा मुद्दा बघा, विशेष सभा. विशेष सभा किती दिवसांनी येते? 10 दिवसाची तुम्हाला नोटीस द्यावी लागते. ओके. आणि गणपूर्ती पुन्हा 1/3 आहे आणि मागणी 1/5 सदस्यांनी करायची आहे. ओके. आता हेच कन्फ्युजन सगळीकडे होत असल्यामुळे याचाही चार्ट असणं गरजेचं आहे. पुढे स्थायी किंवा विशेष समित्या ज्या असणार आहेत त्यांची नोटीस 7 दिवसाची. ओके. आणि 1/3 गणपूर्ती आणि ती नियमित बैठक असते. आणि चौथा आहे स्थायी समिती किंवा इतर विशेष समित्यांच्या विशेष बैठका, तर त्यांची नोटीस 3 दिवसासाठी द्यावी लागते. आणि गणपूर्ती 1/3 आहे, मागणी पुन्हा 1/5 आहे. ओके. विशेष सभा जर ज्या आहेत बघा, 2 आणि 4च्या विशेष सभा आहेत ना, त्याला गणपूर्ती आणि मागणी सेमच आहे, फक्त दिवसांचा फरक आहे. तर वरती 10 दिवस आहे आणि समितीच्या बाबतीमध्ये, विशेष समितीच्या बाबतीमध्ये 3 दिवस आहे. ओके. हा, त्याच्या साईडला काय लिहिलं आपण बघा, झेडपीच्या वर्षभरातून किमान 4 बैठका व्हाव्यात असे कंडिशन आपल्याला आहे. ते आता एका ठिकाणी 3, खाली 3 का लिहिलं मी, 4/3, तर 2 बैठकातलं अंतर किती पाहिजे? 3. ग्रामपंचायतीच्या बाबतीत काय होतं आपलं? 4/4 ग्रामसभेच्या बाबतीमध्ये. ओके. इथं 4/3 आहे. ओके. 4 बैठका झाल्या पाहिजेत आणि 2 बैठकातलं अंतर 3 महिने, मॅक्स 3 महिने असायला हवं. पुढे आपण जाऊया जिल्हा परिषदच्या विशेष समित्या ज्या आहेत त्यात आपण बघूया. आता जिल्हा परिषदच्या विशेष समित्याबद्दल आपण काही रेफरन्सच्या आधी बघितलं होतं ना, आपण शिफारसीच्या बाबतीत बघितलं होतं ना आपण. ओके. तर पदवी या 3 विषयाची शिफारस कोणी केली होती? कोणी केली होती? बोंगिरवाल समितीने केली होती का? कुठल्या कुठल्या होत्या? आणि विशेष समित्या असाव्यात असं सुरुवातीला कोण सांगितलं होतं? वसंतराव नाईकांच्या काळात सांगितलं होतं का आपण? आणि सहकार हा विषय स्टेट कडून तुम्ही, सॉरी, जिल्हा परिषद कडून तुम्ही स्टेट कर द्या, अशी शिफारस कोणी केली होती? आता या सगळ्या गोष्टी अचानक विचारल्यानंतर तुम्हाला ते कन्फ्युज होणार आहे, त्यामुळे आपण हे सेपरेटली पण लिहून घेतलेले आहेत. तर ते रिव्हिजन जास्त करा. तुम्हाला एखादी कमिटी दिली आणि त्याची शिफारस विचारली तर ते सोपं आहे, पण तुम्हाला शिफारस सांगितली आणि कमिटी विचारलं तर ते अवघड आहे. त्यामुळे काही महत्वाच्या शिफारसी ज्या असतात, विशेष समित्या कुठल्या आहेत किंवा सहकार हा विषय महत्वाचा असू दे, किंवा आज जे आपण इम्प्लिमेंटेशन करतो ते तरी लक्षात तुम्हाला असलं पाहिजे. स्टेट इलेक्शन कमिशन असो, स्टेट फायनान्स कमिशन असो, यांच्या शिफारसी कोणी कोणी केल्या ते पुन्हा पुन्हा तुम्ही लिहून घ्या आणि त्या ज्या लक्षात राहत नाही त्या तरी लिहून घ्या आणि त्या वारंवार रिव्हिजन करत राहा. ओके. आता यांची स्थायी समिती, कुठल्याही ठिकाणी स्थायी समिती असणारच आहे, कुठलीही अशी बॉडी असली तरी. तर स्थायी समिती प्लस 9 विषय समित्या असतात, हे लक्षात घ्या. किती? 9. ओके. म्हणजे 1+9 म्हणजे 10 समित्या यांच्या झाल्या. ओके. निकालानंतर एका महिन्यातच त्या स्थापन केल्या जाणे गरजेचे असतात. ओके. किती? 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. आता त्यातल्या 9 विषय समित्या कोणकोणत्या त्या बघा. पहिली तुमची कुठली आहे? अर्थ समिती. दुसरी आहे बांधकाम समिती. तिसरी आहे शिक्षण व क्रीडा समिती. चौथी आरोग्य समिती. 5वी आहे महिला व बाल कल्याण समिती. 6वी आहे समाज कल्याण समिती. 7वी पशु संवर्धन आणि दुग्ध समिती. 8वी आहे कृषी समिती आणि 9वी आहे जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती. कुठल्या कुठल्या समिती असतात हे तरी तुम्हाला माहिती असलं पाहिजेच. ओके. आता त्याच्या 1 बाय 1 आपण डिटेलमध्ये गोष्टी बघूया. पहिली आपली कुठली होती? अर्थ समिती. सदस्य किती आहेत? 8 सदस्य. आता सदस्यांमध्ये बघा, पहिल्या समितीपासून ते 5व्या समितीपर्यंत आणि 7वी समिती यांना 8 सदस्य आहेत का? अर्थला 8 आहे, बांधकामला 8 आहे, शिक्षणला 8 आहे, आरोग्याला सुद्धा 8 आहे, महिला व बाल कल्याणला सुद्धा 8 आहेत आणि पशु व दुग्ध समितीला सुद्धा 8 आहेत. मग राहिल्या किती समिती आपल्या? 2 समिती राहिलेल्या, 3 समिती राहिल्या तशा. ओके. एक राहिली आपली समाज कल्याण, तिथे किती आहेत? 9 आहेत. आणि कृषी 10 आणि जल व्यवस्थापन समिती एक राहिली. म्हणजे या 9 समित्यापैकी 3 सोडल्या तर 6 समित्यांच्या सदस्यांची संख्या 8 आहे. ओके. आता पुढे आपण बघूया सदस्य संख्या कशी असतात बघा. पहिली जी अर्थ समिती आहे त्याच्यामध्ये काय असतं बघा, सचिव कोण असतो? मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी त्याचा सचिव असतो. ओके. दुसरं बांधकाम समिती. बांधकाम समिती सचिव कोण असला पाहिजे? कार्यकारी अधिकारी, अभियंता बांधकाम.
ओके. त्याच्यानंतर शिक्षण व क्रीडा, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण. ओके. याचा जो जिल्हा शिक्षण अधिकारी असतो, आता ही पोस्ट पण तुम्हाला 22 ला आहे, शिक्षण अधिकारी क्लास 1 पोस्ट. ओके. पुढे आहे आरोग्य समिती, जिल्हा आरोग्य अधिकारी. हे सचिव तुम्हाला लक्षात ठेवायला, इथे काही विशेष मेहनत घ्यायची गरज नाही, फक्त सदस्य लक्षात ठेवा. ओके. त्याच्या पुढे महिला व बाल कल्याण समिती, आपली 5वी समिती आहे. त्या 5वी समितीमध्ये बघा 8 सदस्य असणार ते आपण बघितलं. पुढे बघा समितीमध्ये 70% महिला हव्यात अशी कंडिशन आहे. ओके. म्हणजे जवळपास 6 महिला, त्याच्यात 8 पैकी 6 महिला असाव्यात. की 2 पुरुष असतील तर ठीक आहे, पण 70%चा कंडिशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. आणि अधिकारी कोण आहे, याचा सचिव कोण आहे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, म्हणजे त्याला काय म्हणतात, डेप्युटी सीईओ मबाक. ओके. महिला व बाल कल्याणचा डेप्युटी सीईओ असतो, तो याचा चीफ असतो. ओके. पुढे बघा 6वा, आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे बघा 5 ला, सभापती कोण हवी, महिलाच असायला हवी. ओके. प्रत्येक समितीला सभापती असणार आहे बरं का, आणि एक सचिव असणार आहे, असे 2 ऑफिसर असणार आहेत. आता आपण जे बघितलं ते सचिव बघितलो. ओके. आता या महिला व बाल कल्याण समितीचा सभापती कोण असणार आहे, महिलाच असायला हवी. पुरुष सदस्य असू शकतात, आता बघितलं आपण 2 पुरुष सदस्य आपण असू शकतो, ठेवू शकतो. ओके. पुढे समाज कल्याणच्या बाबतीमध्ये बघा, समाज कल्याणच्या बाबतीमध्ये सभापती कोण असायला हवा, मागासवर्गीय कॅटेगरीतला व्यक्तीच इथे सभापती होऊ शकतो. ओके. जनरल कॅटेगरीचा सदस्य सुद्धा इथे नसतो. सदस्य आणि सभापती हे सगळेच मागासवर्गीय असतात समाज कल्याण समितीमध्ये, कारण उद्देशच तो आहे, त्याच्यामध्ये असं ठेवलेलं आहे. आणि त्याचे सदस्य किती आहेत, 9. ओके. आता खाली बी, बॅकवर्ड क्लासचा बी मी घेतला बघा, त्या बी वरनं तुम्ही 9 लक्षात ठेवू शकता. ओके. 5 सदस्य जे असणार आहेत, या 9 पैकी 5 सदस्य असणार ते एससी आणि एसटी मधून निवडून आणायचे तुम्हाला, आणि त्याच्यात सुद्धा किमान 2 एसटीचे असायला हवे. दुसरी कंडिशन, 4 सदस्य ओबीसीतून तुम्हाला निवडून आणायचे आहेत, आणि त्यापैकी 2 सदस्य महिला असायला हव्यात. ओके. इथं 50%ची अट, अशी काही अट नाही 50% असायला पाहिजे म्हणून, 3 असेल तरी चालतील, फक्त 2 महिला असाल अशीच एक अट आहे. 5 आणि 4 लक्षात घ्या, 5 एससी एसटी आणि 4 ओबीसी, टोटल 9. ओके. म्हणजे सगळे सदस्य मागासवर्गीय समाजातून आलेले असतात. पुढचा, जिल्हा समाज कल्याण अधिकारी याचा सचिव असतो. ओके. पुढची आपली समिती आहे पशु संवर्धन आणि दुग्ध समिती. किती सदस्य आहेत, 8 सदस्य आहेत. ओके. आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी याचा सचिव असतो. पुढे आहे आपली कृषी समिती. किती सदस्य आहेत, 10, आणि याचा अधिकारी असतो जिल्हा कृषी विकास अधिकारी. ओके. आता जल व्यवस्थापन समिती सगळ्यात महत्वाची समिती आहे आणि थोडीशी किचकट आहे, त्यात आपण बघूया. याच्यामध्ये बघा पदसिद्ध अध्यक्ष कोण आहे, त्याचे झेडपीचे जे अध्यक्ष असतात तेच पदसिद्ध अध्यक्ष असतात, म्हणजे इतकं महत्व याला देण्यात आलेलं आहे. पुढचा, पदसिद्ध सदस्यांकडे जाऊ आपण. याच्यामध्ये सर्व विषय समित्यांचे सभा 8 झाले ना, आणि इथं आपण 5च म्हणतोय, आणि साईडला काय म्हणतोय, सर्व विषय समितीचे सभापती म्हणतोय. ओके. तर मग इथं काय गडबड होते, काही व्यक्तींकडे एकाहून जास्त समिती असणार आहेत, आणि असतातच. ओके. एका व्यक्तीकडे कमीत कमी 2 विषय समितींचे सभापती पद दिलेलं असतं, त्याच्यामुळे ते 5 आकडा इथे आलेला आहे. ओके. पुढे झेडपी सदस्यातून सदस्य आहेत, त्याच्यातल्या 6 तुम्हाला इथं घ्यायच्या आहेत. ओके. त्याच्यातल्या 3 जे असतात ना, त्या 3 म्हणजे 50% त्या महिला असल्या पाहिजेत. ही दुसरी कंडिशन झाली. तिसरी, झेडपीचा सीईओ तो सुद्धा यांचा पदसिद्ध सदस्य आहे. ओके. पुढे, हा बोला, लॉक झाली का, हा. तर आपण म्हणतो झेडपीचा सीईओ जो असतो तो सुद्धा यांचा सदस्य आहे, पदसिद्ध सदस्य आहे. चौथा मुद्दा काय दिला आपण बघा, ग्रामीण पाणी पुरवठाचा एक कार्यकारी अभियंता असतो, तो सुद्धा याचा सदस्य आहे. त्याच्या पुढे डेप्युटी सीईओ पाणी पुरवठा व स्वच्छता, तो सुद्धा सदस्य असतो. डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत, तो सुद्धा सदस्य असतो. आणि 2 विषय तज्ञ असतात, त्यांना आपण निमंत्रक म्हणू शकतो. इतकी सगळी यांची मोठी लिस्ट आहे. ओके. सर्व विषय समितीचे सभापती, झेडपीच्या सदस्यातून 6 व्यक्ती, सीईओ झेडपी,
कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा, ग्रामीण पाणी पुरवठा, डेप्युटी सीईओ पाणी पुरवठा व स्वच्छता, डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि 2 विषय तज्ञ. ओके, इतक्या सगळ्या लोकांना आपण पदसिद्ध सदस्य म्हणून घेतलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर याचा पदसिद्ध सचिव कोण असतो हे खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे, तो लक्षात घ्या. कोण असतो? ऍडिशनल सीईओ, अतिरिक्त सीईओ. झेडपीचा सचिव कोण आहे? डेप्युटी सीईओ जीएडी. ओके, आणि हा ऍडिशनल सीईओ पदसिद्ध सचिव पाणी पुरवठा, जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचा असतो. ओके, बघा 1+5+6+6+6 18 सदस्य असू शकतात. ते व्हॅरी होतात, त्याच्यामुळे आपण तिथे आकडा लिहिलेला नाही. ओके, आता जनरली एक अध्यक्ष असतो आपण बघितला, 5 विषय समितीचे सभापती बघितले आपण, 6 झेडपीचे सदस्य बघितले आणि 6 तज्ञ व अधिकारी मिळून 6 बघितले आपण. इकडची जी लिस्ट बघितली ना ती 6हून जास्त पण होते, पण काही पुस्तकांचा रेफरन्स 6 दिलेला आहे. बट हे जे तज्ञ लोक असतात ना खाली आणलेली, त्यांना मतदानाचा अधिकार नाही. आणि जे ऑफिसर्स आहेत, सीईओ, डेप्युटी सीईओ, त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार नाही. बाकीच्यांना मतदानाचा अधिकार आहे. नसायला पण पाहिजे ना, मतदानाचा अधिकार कोणाला पाहिजे? निवडून आलेल्या लोकांना असतो, त्यामुळं बाय डिफॉल्ट त्यांना अधिकार नसला पाहिजे. पुढे बघा, विषय समित्या 9 पण सभापती 5, असं का? मगाशी आपण ते डिस्कस केलं ना, ते आता बघूया. कारण झेडपीचे जे अध्यक्ष असतात ते जल व्यवस्थापन आणि समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, ते आपण बघितलं. त्याच्यानंतर झेडपीच्या उपाध्यक्षांकडे 2 विषय समितीचे सभापती पद आपण दिलेलं असतं. ओके, कृषी समिती आणि पशुसंवर्धन समिती एकाच व्यक्तीकडे असते. ओके, याच्यामुळे ती संख्या कमी होते. ओके, इतर राहिलेल्या 3 समित्यांचे 3 सभापती असतात. ओके, पुढे बघा, सर्वात महत्वाची समिती कुठली आपली आता? स्थायी समिती. विषय समिती आपण बघितल्या. स्थायी समितीमध्ये 1+13 सदस्य असतात. एक त्यांचा अध्यक्ष असतो आणि 13 सदस्य असतात. स्थायी समितीचे अध्यक्षपद कुणाकडे? झेडपीच्या अध्यक्षांकडे ते पदसिद्ध आहे. झेडपीच्या अध्यक्षांकडे 2 समित्या झाल्या, आता स्थायी पण झाली आणि जल व्यवस्थापन पण झाली. पुढे विषय समितीत 5 सभासद, 5 सभापती करा तिथे, 5 सभापती येते. दुसरा आहे, झेडपी सदस्यातून 8 सदस्य निवडले जातात, त्याच्यातले 2 मागासवर्गीय समाजाचे असायला हवेत. ओके, आणि सचिव कोण याचा? डेप्युटी सीईओ जीएडी, जो की झेडपीचा सचिव आहे, तोच स्थायी समितीचा सचिव असतो. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. ओके, वरचे विषय समितीचे 5 सभापती आणि 8 सदस्य, असं 8 आणि 5 13, आणि बाय डिफॉल्ट अध्यक्ष, झेडपीचे अध्यक्ष, यांचा अध्यक्ष, असं 1+13 सदस्य स्थायी समितीसाठी असतात. हे लक्षात घ्या. ओके, आल्या तुम्हाला विषय समिती आणि स्थायी समितीचं गणित, आणि हे नेहमी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हा डेटा तुम्हाला माहिती असला पाहिजे. आता पुढचा आपला मुद्दा आहे जिल्हा परिषदेवरती नियंत्रण. जिल्हा परिषदेची लेखा तपासणी कोण करणार आहे? महालेखपाल. आता ग्रामपंचायतीच्या केसमध्ये उत्पन्नावर नव्हतं बघा. ओके, 10,000च्या खाली असेल तर ती ग्रामसभा करणार आहे, 10,000च्या वरती एक अधिकारी आला, त्याच्यावरती अजून दुसरा एक अधिकारी आला. तसं या केसमध्ये बाय डिफॉल्ट कोण करतो? महालेखपाल करतो. प्रशासकीय तपासणी कोण करतो? विभागीय आयुक्त. ग्रामपंचायतीला कोण होतं? सीईओ होते का? ते बघून घ्या, ग्रामपंचायतीची विभागीय प्रशासकीय तपासणी सीईओ करायचे. ओके, आणि झेडपी विसर्जित कोण करणार आहे? राज्य शासन. कुठलीही संस्था असू दे, विसर्जित कोण करत आहे? राज्य शासनच करत असतं, कर्तव्यात कसूर केलं तर. ओके, पीएस ला ही लागू आहे बरं का हे. झेडपी विसर्जित करायचा मुद्दा आपण पीएस म्हणजे पंचायत समितीमध्ये बघितलं नसेल तर तिथेही हाच मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये बघा, जर राज्य शासनाने एखादी जिल्हा परिषद विसर्जित केली असेल तर त्याच्या विरोधात 30 दिवसात तुम्ही अपील करू शकता. कुठे? राज्य विधिमंडळ. ते फक्त झेडपीच्या केसमध्ये आहे आणि पंचायत समितीच्या केसमध्ये आहे. ग्रामपंचायतीला ते लागू होत नाही. ओके, पुढं झेडपीचा किंवा पंचायत समितीचा ठराव बघूया आपण. बेकायदेशीर किंवा इजा पोहोचवणारा काही ठराव असेल तर 3 अथॉरिटी आहेत. पहिली अथॉरिटी कोण आहे? जिल्हाधिकारी. ते काय करतात? ठरावाची अंमलबजावणी निलंबित करू शकतात. अंमलबजावणी निलंबित करतात, ठराव निलंबित करत नाहीत. ठीक आहे, अहवाल, याचा जो अहवाल आहे त्यांना विभागीय आयुक्तांना द्यावा लागतो आणि फायनल डिसिजन कोण घेतात? विभागीय आयुक्तच घेतात. ओके, दुसऱ्या 2 अथॉरिटी विभागीय आयुक्त आणि राज्य शासन आहेत. त्या दोघांना ठराव निलंबन करण्याचा अधिकार आहे, ते ठरावच निलंबन करतात. जिल्हा अधिकारी फक्त इम्प्लिमेंटेशनला बंदी आणू शकतात. जिल्हा परिषदेची आम सभा बघा, एक आम सभा म्हणून असते. याचा तसा बघायला गेलं तर प्रोसिजर
पालकमंत्री आतापर्यंत आपण कुठं बघितलो का? कुठंच नाही. ही एक आम सभा आहे. तर पालकमंत्री त्याचे अध्यक्ष असतात, सचिव त्याचे जिल्हाधिकारी असतात. आता जिल्हाधिकारी पण कुठल्या बैठकीत आला होता का निवडणुका सोडून? तो कुठेच चित्रामध्ये येत नाही, पण इथे येतो. ती म्हणूनच त्याला आम सभा आपण म्हणतो. मागणी झेडपीच्या 1/5 सदस्यांनी मागणी करायची आहे. पुढे आहे सदस्य. सदस्यांच्या केसमध्ये कोण कोण सदस्य बघा. त्या जिल्ह्यातील MP आणि MLA सदस्य असणार आहेत. CEO आमसभा बोलवतात. 1978 पासून बंधनकारक करण्यात आलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण बघू आता. पीठासीन अधिकारीचा मुद्दा बघा पुढचा. पीठासीन अधिकारी कोण, कुणाकुणास पीठासीन अधिकारी म्हणायचा हा एक मुद्दा लक्षात घ्या. जिल्हा परिषदचे अध्यक्ष, विषय समितीचे सभापती, पंचायत राजचे सभापती, बैठक अध्यक्ष म्हणून काम पाहणारी व्यक्ती, या चौघांना पीठासीन अधिकारी म्हणता येतात. म्हणजे काय असायला पाहिजे पीठासीन अधिकारी म्हणजे? एखाद्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे, किंवा एखादी बैठक असेल तर त्याचा अध्यक्षस्थानी असण्याचा अधिकार कोणाला आहे, तर या अधिकाऱ्यांना आपण पीठासीन अधिकारी म्हणतो. जर आपल्याला प्रश्न आला की खालीलपैकी कोण पीठासीन अधिकारी आहेत, त्यातला पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समिती सभापती, पंचायत राज सभापती आलंच पाहिजे, आणि बैठकीचं अध्यक्षस्थान पाहणारी व्यक्ती सुद्धा आली पाहिजे. पुढे जिल्हा परिषदचे प्राधिकारी कोण आहेत बघू आपण. प्राधिकरणे कोण आहेत? पहिलं कोण आहे? जिल्हा परिषद स्वतः एक प्राधिकरण आहे. प्राधिकरण म्हणजे काय? पुन्हा तीच अथॉरिटी, एखादा निर्णय घेणारी अथॉरिटी जिल्हा परिषदच्या बाबतीत कोण कोण आहे? तर पहिली आहे आपली जिल्हा परिषद, दुसरी आहे स्थायी समिती, तिसरी आहे विषय समिती, चौथी आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतर कार्यकारी अधिकारी विभाग प्रमुख, त्या विभागाचे काही कार्यकारी अधिकारी असतात त्याचे प्रमुख. पीठासीन अधिकारी हे चौघ आता जे आपण बघितलो लेफ्ट साइडचे, ते सगळे 6व्या पॉइंट मध्ये येणार आहेत. त्यानंतर पंचायत समिती सुद्धा आणि गट विकास अधिकारी सुद्धा. म्हणजे पंचायत समितीवरचे 2 जण, स्वतः पंचायत समिती आणि BDO, आणि नंतर बाकीचे सगळे येतात जिल्हा परिषदचे अधिकारी. तर हे जिल्हा परिषदचे प्राधिकरणे आणि पीठासीन अधिकारी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पंचायत समिती स्वतंत्र नाही ना, ती झेडपीचीच एक शाखा आहे, म्हणून त्यांचा संबंध आपण प्राधिकरणात जिल्हा परिषद मध्ये आणलेला आहे. आपल्याला इथं आपली गडबड काय होणार आहे? प्रश्न जर असा आला की जिल्हा परिषदेचे पीठासीन अधिकारी कोण, तर आपण लगेच पंचायत राज सभापतीला इलिमिनेट करणार, कारण आपल्याला वाटणार आहे की ते कसे काय इथे येतात. कारण जिल्हा परिषदची एक शाखा म्हणून पंचायत समिती काम करते. पंचायत समितीला स्वतःचं अस्तित्व नाही, हे आपण बघितलं. ती एक लीगल बॉडी नाही, तिला मालमत्ता धारण करण्याचा अधिकार नाही. त्यामुळं पंचायत समिती झेडपीचाच एक अंग आहे, इतकं लक्षात घ्या. त्याच्यामुळं जिल्हा परिषदेच्या पीठासीन अधिकारामध्ये सुद्धा पंचायत समिती येत आहे इथे. आता जर पंचायत समिती जरी एका ठिकाणी काम करत असेल तिच्या तालुक्यामध्ये किंवा तिच्या गटामध्ये, तर ती रिस्पेक्टिव्ह झेडपीला रिप्रेझेंट करत असते, त्यामुळे ती इथे येते. सिमिलर घटक प्राधिकरणामध्ये पंचायत समिती आणि गट विकास अधिकारी सुद्धा आहेत. हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. पुढचा मुद्दा बघूया आपण. स्थायी समितीचे कार्य. स्थायी समिती आता आपण मगाशी पाहिली होती. आता तिच्या कार्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया. किती सदस्य होते स्थायी समितीमध्ये? 1+13 होते. तर स्थायी समितीचा बाय डिफॉल्ट, किंवा त्याला आपण काय म्हणू, पदसिद्ध सदस्य कोण, अध्यक्ष कोण होता? पहिलं बघा, स्थायी समितीचं पहिलं काम काय आहे? कराचे दर ठरवणे, फीज व पथकर बसवणे. आता हे स्वतः तरी गोळा करत नाही स्थायी समिती, त्या लेवलच्या, म्हणजे आता ग्रामपंचायत करते त्या लेवलला, पंचायत समिती त्याच्या लेवलला करते, त्याच्यावरती पर्यवेक्षण करण्याचं काम स्थायी समितीचं आहे. पण कर निर्धारण, म्हणजे तुम्हाला आता बघा लक्षात येतं का किती मोठी बॉडी आहे? कर निर्धारण देशाच्या बाबतीत कोण करतं? संसद करते. तसं जिल्हा परिषदेच्या बाबतीतली संसद कोण ठरते? इथे स्थायी समिती ठरते. त्यामुळे स्थायी समिती सगळ्यात जास्त महत्वाची बॉडी असते. दुसरं, जमा खर्चाची तपासणी करणं,
आणि सर्व विषय समित्यांवरती देखरेख ठेवणं हे तिचे 3 महत्वाची. त्याचा पुढचा मुद्दा रजा मंजुरी. ते कुणाकुणाला रजा मंजुरी करू शकतात हा आपला पुढचा मुद्दा बघूया. सीईओ ची 1 महिन्यापर्यंतची रजा ते मंजूर करतात. झेडपीचा सीईओ ला 1 महिन्याची रजा कोण देतं तर स्थायी समिती देते. क्लास 1 आणि क्लास 2 ऑफिसरला 4 महिन्याची रजा कोण देतं स्थायी समिती करते. मग याच्या पुढची रजा कोण देत असणार आहे बाय डिफॉल्ट इथं आपण लिहिलं नाही पण कोण देणं अपेक्षित आहे विभागीय आयुक्त द्यायला हवे. ओके पुढचा मुद्दा आपण बघूया. जिल्हा परिषदेवरती प्रशासक कधी नेमला जातो तो आता बघूया आपण. अध्यक्ष उपाध्यक्ष विषय समितीचे सभापती ही सर्व पदे एकाच वेळी रिक्त झाली तर असणार तेव्हा सीईओ असणार आहे. अध्यक्ष नाहीये उपाध्यक्ष नाहीये आणि सभापती पण नाहीयेत कुठल्याच विषय समिती तर तेव्हा पण सदस्यांचे अधिकार तसेच अबाधित राहतात. प्रशासक जरी नेमला गेला तरी सदस्य असतात त्यांच्या अधिकारांना काही धक्का पोहोचत नाही. ओके सीईओ बद्दल बघूया आपण. त्याच्या आधी वरच्या बाजूला सीईओ बद्दल डिटेल माहिती आपण घेऊ बघा. मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ राईट साईडला या. त्याच्यामध्ये काय दिलं आपण राज्य शासन IAS अधिकाऱ्याला तिथं अपॉइंट करते. तो अधिकारी IAS असतो. पुढे जिल्हा परिषद विशेष बैठकीत 2/3 ने ठराव पास करून राज्य शासनाला सीईओ ना परत बोलण्याची मागणी करू शकते. शासन परत बोलवते त्यांच्यावरती ते बंधन आहे. किती आहे 2/3 ची मागणी आहे. 2/3 न मागणी केली तर तेच आपण पुढे बघतो महापौर किंवा त्याला काय म्हणतो आपण आयुक्त महानगरपालिकांच्या आयुक्तच्या केसमध्ये किती येते 5/8 कार्य बघा. क्लास 1 आणि क्लास 2 संबंधित त्यांचं कार्य काय आहेत 2 मंथ पर्यंतची रजा मंजूर करणे. क्लास 1 क्लास 2 ची आणि 4 महिन्याची काय बघितलं आपण स्थायी समिती बघितलं की 2 महिन्याची आहे. गोपनीय अहवाल तयार करणे. प्रत्येक ऑफिसरचा तो गोपनीय अहवाल तयार करतो. त्याच्यानंतर क्लास 3 आणि क्लास 4 संबंधित त्यांच्या नेमणुका करणे. गोपनीय अहवाल लिहिण्याची कार्यपद्धती ते ठरवून देतात. मग यांचा अहवाल ऑफकोर्स त्यांच्या वरचे ऑफिसर क्लास 1 आणि 2 लिहिणार आहेत. जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि ते वितरित करणे हे महत्वाचं कार्य सीईओ कडे असतं. ओके आता मगाशी आपण सीईओचा मुद्दा जो राहिला तो आपण बघूया. कोणत्याच समितीचे ते सचिव आणि सदस्य नसतात पण त्यांना एका ठिकाणी आपण पदसिद्ध सदस्य म्हणून पाहिलेलं आहे. कुठं बघितलं आपण जल व्यवस्थापन समितीमध्ये ते पदसिद्ध सदस्य असतात. ओके एक्सेप्ट जल व्यवस्थापन आणि स्वच्छता समितीवरती ते पदसिद्ध सचिव असतात. हे सोडून त्यांचा रोल कुठेच नाही. ओके पण महत्वाचं काय जिल्हा निधीतून पैसे काढण्याचा. आता जिल्हा निधीबद्दल आपण बघूया. जिल्हा निधी आपण ग्रामपंचायतीचा अभ्यास करताना बघितलेला होता. किती निधी त्यांना द्यावा लागतो ग्रामपंचायतींना 0.25 पासून बघितलं होतं ना आपण 0.25 पासून ते 10% पर्यंत तुम्ही या जिल्हा निधीमध्ये ग्रामपंचायती पैसे देत असतात. ओके आता समाविष्ट घटकांमध्ये बघा काय काय आहेत. या घटकातून मिळणारा वाटा या सगळ्यांचं मिळून काय होतं जिल्हा निधी तयार होत असतो. त्याच्यात पहिला आहे वित्तीय आयोगाचं अनुदान 10%. बघितलं ना आपण 80% डायरेक्टली जातं ग्रामपंचायतीला 10% पंचायत समिती आणि 10% जिल्हा परिषदेला 15व्या फायनान्स कमिशन नुसारचा असा वाटा असणार आहे. पुढे मुद्रांक शुल्क 50% वाटा असतो आणि 50% कुठे जातं ग्रामपंचायतीला. आता प्रत्येक गावात जे काही व्यवहार होतील त्याचा जो मुद्रांक शुल्क असतो त्याच्यातला 50% ग्रामपंचायतीला आणि 50% जिल्हा परिषदेला. वन महसूल अनुदान हे 7% मिळतं त्यांना. पाणीपट्टी कर 20% मिळतं. राज्य शासनाच्या योजना राबवण्याचा एजन्सी चार्ज किती टक्के असतो 5%. असं वेगवेगळ्या पद्धतीने मिळून जिल्हा निधी तयार होत असते. आजपर्यंत असा प्रश्न आलेला नाही जोड्या लावला वगैरे. आताही येण्याची शक्यता कमी आहे पण वित्तीय आयोगाचं अनुदान तरी लक्षात ठेवा कारण तो 2-3 वेळा येऊन गेलेला आहे. जिल्हा महसुलातून 70% झेडपीस तर 30% राज्य शासनाला वाटा जात असतो. जिल्हा परिषद जे काही महसूल तयार करते त्याच्यातला 70% झेडपी स्वतःकडे ठेवते आणि 30% राज्य शासनाला त्यांना द्यावा लागतो. ओके त्याच्यानंतरचा खालचा मुद्दा बघा व्याज. आता हा एक तर वरचा मुद्दा झाला या पद्धतीने येणारा वाटा. पुढचा आहे व्याज कर्ज देणगी आणि भाडे. ओके असं वेगवेगळ्या पद्धतीने पण ते निधी तयार करत असतात. पुढे बघा आपण जिल्हा निधीच्या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या मान्यतेने
सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज किंवा रोख्यात गुंतवू शकतात. जिल्हा परिषदेचा जो निधी आहे तो गुंतवून तुम्हाला व्याज मिळवायचं असेल तर तुम्ही करू शकता. कुठे गुंतवू शकता? बॉन्ड्स मध्ये, सिक्युरिटीज मध्ये गुंतवू शकता, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या, पण त्याला राज्य शासनाची परवानगी हवी. दुसरा मुद्दा आहे, इतर रोख्यातही गुंतवता येते. इतर रोखे म्हणजे कुणाचे? परदेशी रोखे असो किंवा प्रायव्हेट एजन्सीच्या रोखे असो, त्यातही तुम्हाला गुंतवता येतं, बट परवानगी राज्य शासनाची हवी. पुढे, सहकार आणि सरकारी संस्था मंडळे यांच्या शेअर्सची खरेदी करू शकतात. शेअर्स मार्केटमधूनही ते खरेदी विक्री करू शकतात. पण इथे काय दिलं त्यांनी? सहकारी आणि सरकारी, प्रायव्हेटचा इथं मेन्शन केलेलं नाही. ओके, अशा पद्धतीने पण ते जिल्हा निधी गुंतवून करू शकतात. राईट साईडला या बजेटच्या बाबतीमध्ये बघा, आता झेडपीचं बजेट काय काय असतं. यामध्ये सीईओ बजेट तयार करतात व ते स्थायी समिती समोर मांडतात. कोण? सीईओ. आपल्याला काय वाटू शकतं? डेप्युटी सीईओ. का? डेप्युटी सीईओ कोण आहेत? सचिव आहेत ना, पण इथे सीईओ बजेट तयार करतात. ओके, त्याच्यानंतर स्थायी समितीच्या झेडपीचे सचिव डेप्युटी सीईओ हे झेडपीच्या सभेसमोर मांडतात. मांडते कोण? डेप्युटी सीईओ. तयार कोण करते? सीईओ. ओके, झेडपीच्या मान्यतेनंतर ते राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावे लागते. ग्रामपंचायत कुठे पाठवते? पंचायत समिती. पंचायत समिती झेडपीला. तर झेडपी कुणाकडे पाठवला पाहिजे? राज्य शासनाकडे पाठवणं अपेक्षित आहे. हा, तर आतापर्यंत आपण ग्रामीण व्यवस्थेत सगळ्या गोष्टी बघितलं. आता एक फक्त काही गोष्टी आपण एकच गोष्ट आपली राहिली होती बघायची, ती फक्त रिपीट करूया आपण. जिल्हा नियोजन समिती आणि महानगर नियोजन समिती इथे द्या तुम्ही. सर्वांना पेज सापडलं? हे आपण बघताना राहिलो होतो, ते आपण पुन्हा बघतो. आता जिल्हा नियोजन समिती किती कलम आहे? 243 ZD आहे. समितीची रचना व राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे ठरवणार. समिती जी असणार आहे कसली? जिल्हा नियोजन समिती. नावातच कळतं की जिल्ह्याचं नियोजन करण्यासाठी एक समिती असावी, असं आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या 243 ZD मध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि याची रचना राज्य विधिमंडळ करेल असंही त्याच्यात दिलेलं आहे. पण त्यांनी एक प्रिन्सिपल डिव्हिजन दिलेली आहे की असं असावं. जर तुम्ही ठरवलं नाही तर ते आपल्याला एक्झामला विचारलं जाऊ शकतं. ते बघा, एकूण सदस्यांपैकी 4/5 सदस्य हे डिस्ट्रिक्ट लेवलवरील पंचायत म्हणजे काय? जिल्हा परिषद व म्युन्सिपाल्टी मधून निर्वाचित सदस्याद्वारे निवडलेले इलेक्टेड असणे अनिवार्य आहे. आलं? त्यांनी एकमेव कंडिशन आपल्या 243 ZD मध्ये दिलेली आहे. एक तर तुम्ही राज्य विधिमंडळाने ठरवा, पण एक कंडिशन काय? 4/5 सदस्य जे असणार आहेत ते जिल्हा परिषद. त्यांनी जिल्हा परिषद हा शब्द वापरण्याऐवजी काय म्हणलंय? डिस्ट्रिक्ट लेवल पंचायत हा शब्द वापरलेला आहे. आणि म्युन्सिपाल्टीज म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायत इथून निर्वाचित सदस्य जे आहेत त्यांच्यातून 4/5 आले पाहिजेत. मग 1/5 तुम्ही बाकीचे कुठूनही घ्या. ओके, ही एक कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ओके, पुढे बघा, म्हणजेच काय दिले आपण इथे? पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका यांना याच्यात स्थान दिले आहे का? आपण दिलेलं नाही. ओके, झेडपी, नगर परिषद, नगरपंचायत यांनाच स्थान दिलेलं आहे. पुढे बघा, महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती याच्यावरती 22ला प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियम कधीचा आहे? 1998चा. मार्च 1998ला आपण ते इम्प्लिमेंट सुद्धा केलेलं आहे. आता रचना कशी आहे बघा, सदस्यांची संख्या दिलेली आहे. 3 कॅटेगरायझेशन त्यांनी केलेले आहेत डिस्ट्रिक्ट पॉप्युलेशन नुसार. 20 लाखापर्यंतची पॉप्युलेशन तुमची, लोकसंख्या तुमची असेल तर सदस्य किती असणार? 30. 20 ते 30 लाखामध्ये 40 आणि 30 लाखाच्या वरती 50. 30 ते 50 सदस्य असणार आहेत. ओके, ही एक गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि यापैकी 4/5 कसे असायला पाहिजेत? निर्वाचित सदस्यातून असले पाहिजेत. आता या जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष कोण असणार आहे? पालकमंत्री. ओके, हे आपण आपल्या कायद्यानुसार ठरवलेलं आहे. पदसिद्ध सदस्य कोण आहे तिथे? झेडपीचे अध्यक्ष. आणि सचिव कोण आहेत? कलेक्टर. या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. पदसिद्ध अध्यक्ष,
सदस्य आणि सदस्य. ओके. हा, आणि नामनिर्देशन बघा, आता काही व्यक्तींचं नामनिर्देशन पण याच्यावरती होईल. 4/5 झाले तुमचे निर्वाचित. आता नामनिर्देशित कसे असतात? पालकमंत्र्यांच्या द्वारे, राज्यपालांच्या द्वारे नामनिर्देशित केले जातात, किंवा इतर राज्य शासनाकडून पण होत असेल, पण हे दोघे तरी लक्षात तुम्हाला ठेवायचे आहेत. निमंत्रित विभागीय आयुक्त आणि झेडपीचे सीईओ ना निमंत्रण असतं. ओके. आता झेडपीचे सीईओ तुम्हाला वाटू शकणार नाही की त्यांना निमंत्रित म्हणजे काहीच अधिकार नाही ना, त्यांना काहीच अधिकार दिलेले नाही त्याच्यामध्ये. ओके, फक्त निमंत्रित आहेत. ओके. हा, आता हे झालं आपल्या जिल्हा नियोजन समितीचं. आता तसंच महानगर नियोजन समिती पण आपल्याकडे आहे. त्याचा कलम किती आहे? 243 ZE. समितीची रचना पुन्हा कोण ठरवणार आहे? राज्य विधिमंडळ. पण कंडिशन काय आहे? 2/3 सदस्य हे एरियातील म्युन्सिपाल्टीचे इलेक्टेड सदस्य असणार आहेत व एरियातील पंचायतीच्या चेअरपर्सन मधून इलेक्टेड असणे बंधनकारक आहे. ओके. आता इथं पंचायत म्हणजे त्या एरियामध्ये झेडपी असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, कुणी असेल, त्यांच्या चेअरपर्सन मधून येणार आहेत. तसंच म्युन्सिपाल्टीच्या इलेक्टेड सदस्यातून येणार आहेत. अर्थ काय करू शकतो आपण? म्हणजेच इथे सर्व PRIंना स्थान देण्यात आलेलं आहे. तिथे मात्र आपण फक्त झेडपीला स्थान दिलं होतं, जिल्हा नियोजन समिती. इथं मात्र आपण त्या माझ्या एरियामध्ये जेवढे काही पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत असेल त्यांच्या अध्यक्षातून मी निवड करतो. ओके. आणि 2/3 असणार आहेत माझ्या म्युन्सिपाल्टीच्या सदस्यातून. ओके. पुढचा मुद्दा, महाराष्ट्रातील महानगर नियोजन समितीचा ऍक्ट आपला कधी आहे? 1999चा. हा 1998चा होता जिल्हा नियोजन समितीचा, आणि हा 1999चा आहे. आणि जून 1999 त्याची अंमलबजावणी झाली आहे. आणि याचा अध्यक्ष कोण असतो? राज्य शासनाचा नामनिर्देशित व्यक्ती आहे. आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये कोण होता? पालकमंत्री होते. आता इथं सचिव बघा, राज्य सरकारच्या उपसचिवापेक्षा कमी दर्जाचा नसणारा व्यक्ती सचिव असणार आहे. तिथं सचिव कोण होता? कलेक्टर. ओके. इथे मात्र राज्य शासन ठरणार आहे, जो की उपसचिवापेक्षा कमी दर्जाचा नसणार आहे. पुढचा मुद्दा बघा, सदस्य 45 सदस्य असणार आहेत. हे कायद्यानुसार ठरवलेले 45 सदस्य आहेत. पदसिद्ध शासनाचे प्रधान सचिव किंवा नगर विकास सचिव हे पदसिद्ध सदस्यांमध्ये येतात. तिथे आपण बघितलं पदसिद्ध सदस्य कोण होते? झेडपीचे अध्यक्ष होते. इथं पदसिद्ध सदस्य कोण आहेत? शासनाचे प्रधान सचिव व नगर विकास सचिव आहेत. निर्वाचित किती आहेत? 30 निर्वाचित लोकांना आपण घेतोय. निर्वाचित आपण वरती बघितलं, 2/3 आपण जे निर्वाचित मधून घेणार तो ते इथे येतात. आणि नामनिर्देशित किती आहेत? 13 सदस्य आहेत. ओके. मग इथं थोडासा जास्त हा फॅक्च्युअल डेटा आहे. जिल्हा नियोजन समिती, महानगर नियोजन समितीवरती प्रश्न येऊन गेलेले आहेत, तर तो इथून तुम्ही डेटा लक्षात ठेवायचा आहे. पुढे आरक्षणाच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे, तरी एकदा अजून बघून घेऊया. पंचायत मधलं आरक्षण 243D आणि 243T. नागरी स्थानिक संस्थांमधलं आरक्षण D आणि T. ओके. महिलांना आरक्षण किती आपलं? नो लेस दॅन 1/3. कॉन्स्टिट्यूशन नुसारच आपण किती दिले? 50% दिले. ओके. SC STचं आरक्षण किती आहे? पॉप्युलेशन नुसार असणार आहे. हे झालं सदस्यांचं आरक्षण. ओके. पुढा मुद्दा बघा, चेअरपर्सनचं आरक्षण आता आपण बघूया. म्हणजे सरपंच म्हणा, सभापती म्हणा, किंवा झेडपीचे अध्यक्ष म्हणा, त्या लेवलचं. महिलांच्या बाबतीमध्ये राज्य विधिमंडळ ठरवणार आहे. तर आपण बघितलं कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन मध्ये होतं राज्य विधिमंडळ ठरवणार आहे, पण नॉट लेस दॅन 1/3. 1/3 पेक्षा कमी नसायला हवं. ओके. SC STच्या बाबतीतलं बघूया. राज्य विधिमंडळ ठरवणार, पण पॉप्युलेशनच्या प्रमाणात ते असायला हवं. ओके. इथे त्यांनी डायरेक्टली आकडा दिला नसेल तरी एक कंडिशन ठेवलेली आहे. ओके. ओबीसीचं आरक्षण राज्य विधिमंडळाचाच अधिकार आहे. घटनेत कसलाच क्रायटेरिया दिलेला नाही. वरती आपण 1/3 आणि पॉप्युलेशनचा जो क्रायटेरिया बघितला तसा इथे कुठलाच क्रायटेरिया नाही. पुढचा मुद्दा, SC ST आरक्षण आर्टिकल 334 मधील कालावधी संपताच ते संपणार आहे. पण ओबीसी आणि महिलांसाठी असली काही कंडिशन आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही. तुम्हाला चेंजेस करायचे असतील या आरक्षणाच्या बाबतीत तर 243D आणि T मध्ये चेंजेस करावे लागतील. ओके. आता बॅक टू मागाच्या पॉइंटला या तुम्ही. एकच मिनिट बोला. हा, तर आता आपण नगर परिषद बद्दलची थोडीफार माहिती घेऊया.
महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम 1965. 1965 एक ऍक्ट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आतापर्यंत आपण 3 ऍक्ट बघितले. ग्रामपंचायत ऍक्ट 58 बघितला, जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट 61 आणि हा 1965 लागू कधी आहे? 10 सप्टेंबर 1965 पासून हा लागू आहे. स्थापना बघा, लहान नागरी क्षेत्रासाठी निकष काय आहेत? जर तुम्हाला नगर परिषद स्थापन करायची असेल तर निकष काय आहेत? 25,000हून अधिक लोकसंख्या असली पाहिजे. नगर परिषद चालले आपलं. आणि मोर दॅन 35% पॉप्युलेशन ही नॉन ऍग्रिकल्चरल एम्प्लॉयमेंट वाली असली पाहिजे. नगर परिषद स्थापन करायची असेल तरची क्रायटेरिया. आपल्याला पहिला क्रायटेरिया माहिती असतो, दुसरा क्रायटेरिया कदाचित तुम्हाला माहिती नसेल तर तो एक लक्षात घ्या. पुढे वर्गीकरण. 1994च्या आधी उत्पन्नानुसार वर्गीकरण केलं जायचं, पण 94 नंतर आता लोकसंख्येनुसार आपण वर्गीकरण केलेलं आहे. नगर परिषदांचं वर्गीकरण 3 कॅटेगरीत केलं जातं. हा 21चा प्रश्न सुद्धा आहे. 3 का 4 जणांनी विचारलेलं होतं. 3 कॅटेगरीमध्ये आपण वर्गीकरण करतो नगर परिषदांचं. नगर परिषद कुठे असते? जिथे लोकसंख्या 25,000च्या वरती गेलेली आहे आणि 35% पेक्षा जास्त लोकसंख्या नॉन ऍग्रिकल्चरल एम्प्लॉयमेंट मध्ये आहे, तिथे आपण नगर परिषद स्थापन करणार आहोत. तर तशा नगर परिषद आपण 3 कॅटेगरीमध्ये कॅटेगरायझेशन करतो, ए, बी आणि सी. ए ला काय म्हणलं आपण? 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या, बी 40,000 ते 1 लाख लोकसंख्या आणि अप टू 40,000 ही सी ची, म्हणजे 25,000 ते 40,000. आता पुढे बघा, महाराष्ट्र, एमपी, यूपी, आंध्र प्रदेश मध्ये आज ही उत्पन्नानुसारच, प्रदेशवाले जे आहेत ना त्यांच्याकडे मात्र आज ही उत्पन्नानुसारच वर्गीकरण होतं. बट आपण आपल्या राज्यामध्ये लोकसंख्येनुसार वर्गीकरण केलेलं आहे. तिसरा मुद्दा, नगरपालिका क्षेत्राची सीमा. याच्यामध्ये फेरफारीचा अधिकार कुणाला आहे? राज्य शासनाला अधिकार असायला हवा. आता हे कम्पॅरेटिव्हली तुम्हाला बघावं लागणार आहे. फेरफार करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीमध्ये कुणाला होता? जिल्हाधिकाऱ्यांना होता का? प्रभाग रचना कोण करायचं? तहसीलदार. मग त्याच्या पुढे जिल्हाधिकाऱ्याला अधिकार. तसंच जेव्हा जेव्हा तुम्ही हे वाचत जाल ना, तर मागचे रिकॉल करत जा, तर तुमचं तिथंच चांगलं रिव्हिजन होत जाईल. एकत्रीकरण, विभाजन, नगरपालिका दर्जा काढून टाकणे, हे सगळे अधिकार कुणाला आहेत? राज्य शासनालाच आहेत. पण संबंधित नगरपालिकेशी विचार विनिमय करणे बंधनकारक आहे. ती जी नगरपालिका असणार आहे त्याच्याशी तुम्हाला विचार विनिमय करूनच त्यांच्या क्षेत्राची सीमा बदलावी लागणार आहे. चौथा मुद्दा या तुम्ही वरच्या बाजूला सदस्यांच्या बाबतीत येऊ आपण. नगर परिषदेचे सदस्य कशाचे आपण बघूयात. आता एक असणारे इलेक्टेड, दुसरे नॉमिनेटेड. तर इलेक्टेड मध्ये बघा, ए, बी, सी वर्ग आपण बघितले. ए ला 40 ते 75 आहेत, बी ला 20 ते 37 आहेत आणि सी ला 20 ते 25 आहेत. आता हे काही ठिकाणी तुम्हाला वेगळे रेफरन्स पण सापडू शकतात. मी त्यांच्या वेबसाईटवरून सर्च केल्यानंतर आणि एका पुस्तकामध्ये सुद्धा हेच रेफरन्स सापडले आहेत. डाऊट फक्त येतो 25 ते 37 ला आणि वरती 40 पासून कंटिन्यू केले, त्यामुळे थोडासा तिथे डाऊट येतो. पण हेच आहे ते लक्षात ठेवा. तुम्हाला दुसरा ऑथेंटिकेट सोर्स सापडला तर मला सांगा, तुम्ही त्याला आपण व्हॅलिडेट करून चेंज करूया. पण सध्या इतकं लक्षात घ्या की सी ला 20 ते 25, बी ला 25 ते 37 आणि ए ला 40 ते 75 सदस्य असतात. हे झाले इलेक्टेड सदस्य. पुढचं आहेत नॉमिनेटेड सदस्य. एक सदस्य एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा 5, जे कमी आहे ना तेवढे सदस्य तुम्ही नॉमिनेट करू शकता. 10 किंवा 5, 10% किंवा 5 मध्ये. पुढचं आहे वोटिंग राईट. यांना असणार आहे का? नॉमिनेटेडला वोटिंग राईट अजिबात नसणार आहे. निकष, हे जे नॉमिनेटेड लोक आहेत ते कुठून घेणार आहे तुम्ही? डॉक्टर, समाज सुधारक, नगरसेवक, सीओ, असिस्टंट कमिशनर, ज्यांना 5 वर्षाचा अनुभव आहे त्यांना. सीओ आणि असिस्टंट कमिशनर सुद्धा नॉमिनेटेड सदस्यांमध्ये असतात. हे तुम्हाला थोडस डाऊट येईल. तुम्हाला वाटतं की हे तरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला असले पाहिजेत, सदस्य कसं असतील तर ते लक्षात ठेवा. सीओ सुद्धा आहेत आणि असिस्टंट कमिशनर सुद्धा आहेत, ज्यांनी या लेवलला काम करून रिटायर झाले ते वाले. दुसरा, मनपा आयुक्त जो आहे तो सुद्धा इथे नॉमिनेटेड अध्यक्ष असू शकतो, नगर परिषदेवरती सदस्य असू शकतो, ज्याला 2 वर्षाचा अनुभव आहे. हे कंडिशन तुम्ही लक्षात घ्या. नॉमिनेटेड मध्ये 10% ते 5 आणि निकष काय आहेत हे तुम्हाला निकष लक्षात असले पाहिजे. पुढे या पॉइंट नंबर 5 ला.
प्रभागाची किंवा वॉर्डची रचना कशी असेल त्यात आपण बघूया. ओके, प्रभाग संख्या कोण ठरवेल इथे? राज्य निवडणूक आयोग ठरवणार आहे. प्रभागाची रचना पण तेच ठरवतील, आरक्षण पण तेच ठरवतील. आरक्षणच्या नुसार रोटेशन होणाऱ्या जागा ते ठरवतील. ओके, आरक्षण कोण ठरवेल? राज्य विधिमंडळ. त्यानुसार जे रोटेशन असणार आहे ते मात्र राज्य निवडणूक आयोग ठरवत असतं. प्रत्येक वार्डसाठी किती सदस्य आहेत इथे? एक. नगर परिषदेबद्दल चाललेला आहे आपला. नगर परिषदेच्या हद्दीत वाढ झाल्यास काय होतं बघा. शक्य तितक्या लवकर निवडणुका घ्याव्या लागतात, पण कालावधी टर्म 1 वर्षापेक्षा कमी असेल तर निवडणूक घेतली जात नाही. जनरली आपल्या डोक्यात 6 महिने बसलेलं असतं, पण या केसमध्ये 1 वर्ष आहे. नव्याने निवडून आलेल्या हद्दीवाढीतील नगरसेवकांचा कालावधी नगर परिषदेच्या उर्वरित टर्म इतकाच असणार आहे. ओके, खालचा मुद्दा या 5 नंतर 6वा मुद्दा निवडणुका. ओके, निवडणुका कोण घेते इथे? स्टेट इलेक्शन कमिशन कडून निवडणुका घेतल्या जातात. ओके, डेप्युटी कलेक्टर पेक्षा कमी दर्जाचा नसणाऱ्या अधिकाऱ्यास अपॉइंट करते. ओके, डेप्युटी कलेक्टर पेक्षा कमी दर्जाचा नसला म्हणजे त्याच्या आधी एका ठिकाणी आपण डेप्युटी कलेक्टर बघितला होता झेडपीच्या रेफरन्स मध्ये. ओके, किंवा नगर परिषदेचा मुख्य अधिकारी. निवडणुका कोण घेतो? नगर परिषदेचा मुख्य अधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर घेतो. ओके, 7वा मुद्दा निवडणूक पात्रता काय असायला पाहिजे? सेमच आहेत बघा, 21 पेक्षा वरती आणि कोणत्याही प्रभागाच्या मतदार यादीत त्याचं नाव असायला पाहिजे. ओके, त्यानंतर 8वा पॉइंट घ्या अपात्रतेबद्दलचा. ओके, तो काय म्हणतो? 6 वर्ष अपात्र. आतापर्यंत आपण 5 वर्ष बघितलं होतं, इथे मात्र 6 वर्ष अपात्र आहे. अस्पृश्यता ऍक्टने शिक्षा भोगून झाल्यापासून त्याला 6 वर्ष अपात्र आपण केलेलं आहे. नैतिक अधपतनाचा समावेश असणाऱ्या गुन्ह्याची शिक्षा भोगून झाल्यापासून त्याला 6 वर्ष अपात्र केलेलं आहे. राज्य शासनाने नगरसेवक पदावरून दूर केल्यापासून कुठे जात प्रमाणपत्र सादर केला तर 6 वर्ष अपात्र आहे. आता हे अपात्र तुम्हाला खूप कन्फ्युज करणार आहे. हा घटक सगळ्यात शेवटी ठेवा लक्षात ठेवण्यासाठी. तो इतका महत्वाचा आजपर्यंत तरी दिसत नाही, पीवायक्यू मध्ये विचारलं नाही की, कारण कुठे 6 वर्ष आणि कुठे 5 वर्ष हे खूप कन्फ्युज करेल. ग्रामपंचायतीला वेगळं, झडपीला वेगळं, नगर परिषदेला वेगळं, हे कन्फ्युजन होणार आहे. आता खालचा मुद्दा 5 वर्ष अपात्र. 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा भोगल्यापासून, शासकीय सेवेतून बडतर्फ केल्यापासून. हे झाला बी पॉइंट. 6 वर्ष अपात्र झाला आणि 5 वर्ष अपात्र मुद्दा बघितला. आपण पुढे जाऊया. विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्यास 3 वर्ष अपात्र त्याला केले जाणार आहे. ओके, 12 सप्टेंबर 2001 हे तर तुम्हाला माहिती आहे. हा आकडा तुम्हाला लक्षात असलाच पाहिजे. नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त असेल तर तो अपात्र होईल. आणि शौचालय नसणे आणि ते नियमित न वापरणे, दुसरी कंडिशन कशी सॅटिस्फाय करतात हे त्यांनाच माहिती आहे, तर ही कंडिशन पण ठेवलेली आहे. ओके, ओके, पुढचा आपला मुद्दा आहे मेंबरशिप ऑफ डिफरंट हाऊसेस. एमपी एमएलए जर नगरसेवक म्हणून निवडून आला तर दोन्हीपैकी एकाच जागेवरती सदस्य ठेवू शकतो, सदस्यत्व तो ठेवू शकतो. एमपी एमएलए जर तो नगरसेवक झाला तर त्याला ठरवायचं आहे. पण नगरसेवक जर एमपी एमएलए म्हणून निवडून आला तर नगरसेवकाचा कार्यकाल पूर्ण करू शकतो. उलटी कंडिशन आहे इथे का लक्षात. नगरसेवक तिकडे गेला तर तो नगरसेवक पण राहू शकतो आणि ते पण ठेवू शकतो, पण उलट होणार नाही. हे मेंबरशिप ऑफ डिफरंट हाऊसेसचा कंडिशन आहे. एकाच वेळी नगरसेवक आणि एमपी एमएलए सुद्धा राहतोय. ओके, पुढचा मुद्दा, या केसमध्ये अपात्र ठरणार नाही. ओके, कुठल्या केसमध्ये? सहकारी संस्थेचा सदस्य किंवा अध्यक्ष आहे म्हणून, पण तो आपण झेडपीच्या कंडिशन मध्ये ठेवली होती, पण इकडे ती कंडिशन नाहीये. नगर परिषदेकडून पेन्शन घेतो म्हणून तो काही अपात्र ठरणार नाही. ओके, या 2 कंडिशन इथे मुद्दा म्हणून आपण लिहून घेतलेल्या आहेत. ओके, पुढचा मुद्दा निवडणूक निकालीचा मुद्दा. एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त जागेवरून निवडून आली कुठं? नगर परिषदेमध्येच, तर 7 दिवसाच्या आत कोणत्या प्रभागात काम करणार आहे हे निवडणूक आयोगास त्याला कळवावं लागतं. नाही तर राज्य निवडणूक आयोग चिठ्ठ्या टाकून त्याच्या प्रभागाची निवड करते, म्हणजे इथं डिस्क्वालिफाय करत नाही. पण आधीच्या केसमध्ये आपण बघितलं की त्याचे दोन्ही सीट जात होते. ओके, चिठ्ठ्या यांना खूपच आवडतात वाटतं, बघेल तिकडे चिठ्ठ्या आहेत. ओके, नगरसेवक कालावधी किती आहे? 5 वर्ष. विसर्जित केस उर्वरित काळापुरत्याच टर्मसाठी ते असणार आहेत. हे सगळीकडे सेम लोकल गव्हर्नमेंटमध्ये. राजीनामा कुणाकडे देतात? जिल्हाधिकारी. हे थोडंसं ऑड वाटण्यासारखं आहे, ते लक्षात ठेवा. ओके,
हा, अजून एक मुद्दा इकडे दिला बघा, कालावधीच्या पुढे कर न भरल्यास त्याला पुढील 5 वर्ष अपात्र केलं जातं, कर भरावा लागतो. पुढचा मुद्दा, पदावरून दूर करणे. नगर परिषदेच्या सदस्यांना दूर करण्याचे कंडिशन. पहिलं, गैरवर्तन आणि कसूर. कोण आहे या केसमध्ये? राज्य शासनच आहे का? फिक्स डोक्यात ठेवा. पुढचा, सलग 6 सभांना तो गैरहजर आहे. दुसरी कंडिशन, नगर परिषदेच्या कामात त्याचे हितसंबंध आहेत. नगर परिषदेच्या जागेवरती त्यांनी अतिक्रमण केलं आहे तर जिल्हा अधिकारी त्यांना नगरसेवकास दूर करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्याच्या पुढे अपील 15 दिवसात डायरेक्ट राज्य शासनाकडे. हे विभागीय आयुक्त तुम्हाला वाटू शकतं, ओके, कारण जिल्हाधिकारी वरचा अधिकारी कोण आहे? विभागीय आयुक्त. पण इथे आपण डायरेक्टली राज्य शासनाकडे घेऊन जातो त्यांना. ओके, आणि उपाध्यक्षांची निवड बघा. निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून 25 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी एक विशेष सभा बोलवतात. या सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड केली जाते. निवडीबाबत काय वाद निर्माण झाला तरी डायरेक्ट मुद्दा कुठे आहे? पुन्हा राज्य शासनाकडेच आहे. आणि यांचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ किती आहे? 5 वर्ष आहे. पंचायत समिती झेडपी मध्ये आपण 2.5 बघितलो असेल तर इथे किती आहे? 5 वर्षासाठी आहे. आणि इथे नगर परिषदेच्या बाबतीमध्ये विभागीय आयुक्तांचा रोल नाही. एकतर जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर डायरेक्ट पुढे जातो आपण राज्य शासनाकडे जात आहोत. हा, आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना पदावरून दूर करणे कसे प्रोसिजर आहे ते आपण बघून घेऊया. अध्यक्ष, राजीनामा कुणाकडे आहे बघा? जिल्हाधिकारी. नगर परिषदेच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना खूप जास्त अधिकार देण्यात आले आहेत. उपाध्यक्ष कुणाकडे देणार आहे? अध्यक्षांकडे. ओके, अविश्वास ठराव. अध्यक्षांना अविश्वास ठरावाची मागणी 1/2 लोकांनी केली पाहिजे आणि बहुमत 3/4 असलं पाहिजे. उपाध्यक्षांना 1/2 आणि 2/3 आहे. मागणी कुठे? जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी, आणि जिल्हाधिकारी 10 दिवसात विशेष सभा बोलवून हा अविश्वास ठराव मंजूर करून घेतात. ओके, अट काय पुढे बघा. अध्यक्षांच्या केसमध्ये निवड झाल्यापासून 1 वर्षाच्या आत ठराव आणता येत नाही. ओके, आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंडिशन बघितलेल्या आहोत. झेडपीच्या केसमध्ये किती होतं? 1 वर्ष होतं का 6 महिने होतं? 6 महिने. ग्रामपंचायत 2 वर्ष, तर इथे 1 वर्ष. ओके, सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंडिशन आहेत. ओके, पुढे उपाध्यक्ष 6 महिने. पुन्हा इथे उपाध्यक्षांना किती आहे? 6 महिन्याचा कार्यकाळ आहे. ओके, थेट नगराध्यक्ष जर झाला असेल ना, तिथे मात्र 2 वर्ष कंडिशन आहे. ओके, तिसरा मुद्दा काय आपला? ठराव फेटाळल्यानंतर परत उर्वरित काळात कधीच ठराव आणता येत नाही. तिसरा मुद्दा बघा, एकदा का ठराव फेटाळला तर मग संपलं, तुम्हाला कधीच आणता येत नाही. मग एखादा अध्यक्ष हुशार असेल तर तो आपल्याच माणसाला सांगतो आण ठराव. मग एकदा का फेटाळला तर मग पुढे पुन्हा ठराव येण्याचा संबंधच नाही. ओके, त्याच्यानंतर दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास कुठले? अध्यक्ष उपाध्यक्ष. झेडपीच्या केसमध्ये कोण यायचा? विशेष समितीचा सभापती तर यायचा. इथे विशेष समिती सभापती पण नाही, डायरेक्टली प्रशासक येतो आणि जिल्हाधिकारी व त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी इथे अपॉइंट केला जातो प्रशासक म्हणून. नगर परिषदेच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना खूप सारे अधिकार आहेत. नगर परिषद एक विभाग नावाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत एक विभागच असतो. तिथे तुम्हाला सीओ तुमची पोस्ट आहे, सीओ क्लास 1 क्लास 2, त्यांचं रिपोर्टिंग जिल्हाधिकाऱ्यांकडे असतं. ओके, आता पुढचा मुद्दा आपण बघूया. राईट साईडला या. अध्यक्ष उपाध्यक्ष यांची रजा बघू आपण. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची रजा 3 महिन्यापर्यंत ते विना परवानगी राहू शकतात. ओके, 3 ते 6 महिने नगर परिषदेची परवानगी लागते अध्यक्ष उपाध्यक्षांना, म्हणजे त्यांच्या सभागृहाची, ते त्या निवडून आलेल्या लोकांची सभा असणार आहे त्यांची. ओके, 6 महिन्यापेक्षा जास्त सुट्टी यांना मिळत नाही. अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाल्यानंतर प्रशासक नेमला जातो. ते आता आपण बघितलेलंच आहे. ते कोण असतात? एकतर जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नियुक्त केलेला दुसरा एखादा व्यक्ती. नगर परिषदेच्या सभा बघा. पहिली आहे सर्वसाधारण सभा. ती महिन्यातून किमान 1 झाली पाहिजे. मोस्ट ऑफ ठिकाणी महिन्याच आहे, आपण बघितलंय.
7 दिवसात नोटीस दिली पाहिजे. गणपूर्ती 1/3 असली पाहिजे. आता ती नियमित असल्यामुळे मागणी असण्याचा प्रश्नच येत नाही. दुसरं, विशेष सभा, तर ती किती कधी होऊ शकते ना, त्यामध्ये तर काय आपण लिहिलं नाही. पण नोटीस 3 दिवसात, गणपूर्ती 1/2, मागणी 1/4. ओके, हे सगळे आकडे तुम्हाला कन्फ्यूज करणार आहेत. सो कंपॅरिझन इम्पॉर्टंट आहे. आणि या केसमध्ये बघा, विशेष सभाच्या बाबतीमध्ये अध्यक्षांकडे 15 दिवसात तुम्हाला सभा बोलवा असं निवेदन द्यावं लागतं. ओके. सभेच्या बाबतीत अध्यक्ष उपाध्यक्षांनी सभा बोलवली नाही तर 1/3 सदस्य किंवा 2 सदस्य, जे जास्त तेवढे सदस्य मिळवून सभा बोलवू शकतात. इतके अधिकार सदस्यांना आहेत. आतापर्यंत आपण बघितलं, जर असं नाही बोलवलं तर वरचा कुठला तरी अधिकारी बोलवायचं. पण इथे सदस्यांना सुद्धा तो अधिकार आहे. ओके, 1/3 सदस्य किंवा 2 सदस्य, जे जास्त आहे त्यांनी जर मिळून सभा बोलवली तर सभा होऊ शकते. ओके. आता नगर परिषदेच्या समित्या आता आपण बघूया. झेडपीच्या समित्या आपण बघितल्या, किती होत्या? 9 होत्या ना, 1+9, टोटल 10 होत्या. ओके. इथे स्थायी समिती आणि 6 विषय समिती आहेत, 1+7. ओके, 1+6 म्हणजे टोटल 7. कुणासाठी आहे? अ आणि ब नगर परिषदेसाठी अशी कंडिशन आहे आपल्याकडे. 3 प्रकारच्या नगर परिषदा बघितलं ना आपण, अ ब क. आता हे अ ब साठी आपण बघतोय. 6 विषय समित्या कुठल्या कुठल्या आहेत? सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कामगार समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, पाणी पुरवठा व जलनिसरण समिती, नियोजन व विकास समिती, महिला व बाल कल्याण समिती. हा 5वी जी समिती आहे, तशी समिती आपल्या झेडपी मध्ये कुठे सापडलेली नव्हती, तर ती इथे आहे, नियोजन व विकास समिती. दुसरा मुद्दा बघा, स्थायी समितीचा किती सदस्य आहेत? 1+9. अध्यक्ष कोण आहेत? नगराध्यक्ष. सदस्य कोण असतात? विषय समित्यांचे 6 सभापती. 6 विषय समितीचे 6 सभापती. म्हणजे इथे कॉमन नाही, झेडपीला कॉमन होते, एका व्यक्तीकडे 2 होत्या. नगरसेवकांमधून 3 आपण घेतो, असे टोटल 9 सदस्य स्थायी समितीमध्ये असतात. एकापेक्षा जास्त समितीचा सदस्य असणारा सदस्यास स्थायी समितीचा सदस्य होता येत नाही. इथे कंडिशन आहे, पण तिथे कंडिशन तसं नव्हती झेडपी मध्ये. ओके. पुढचा मुद्दा बघा, प्रभाग समित्या. प्रभाग लेवलवरती पण समित्या इथं असणार आहेत. 243 घटनात्मक दर्जा आहे, त्यामुळे ही महत्वाची समिती आहे. अशी समिती आपल्याला ग्रामीण लोकल गव्हर्नमेंट मध्ये आढळत नाही, पण नागरी लोकल गव्हर्नमेंट मध्ये आहे. 243 घटनात्मक तरतूद असल्यामुळे महत्वाची आहे. अध्यक्ष कोण असतो? त्या प्रभागातून निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते रोटेशन नुसार अध्यक्ष होतात. सदस्य बघा, प्रभागातील नगरसेवक, वार्ड ऑफिसर, ओके, आणि त्याच्यानंतर एनजीओ सेवाभावी संस्थेतून 3 लोकांना आपण घेऊन सदस्य निवडतो. ओके, 243 प्रभाग समिती लक्षात ठेवा. ओके. त्याच्या पुढे मुद्दा काढला बघा, यांची सुद्धा महिन्यातून एक बैठक झाली पाहिजे. प्रभाग समित्यांची बैठक महिन्यातून एक झाली पाहिजे. ओके. आणि 20,000 रुपयेपर्यंतच्या कामास मंजुरी देण्याचा अधिकार त्यांना त्यांच्या लेवलला दिलेलो आहोत. त्याच्यावरचा सगळा कुठे येतो? नगर परिषदेकडे येतो. विषय समित्यांच्या रचना बघा, किती विषय समित्या होत्या? 6 विषय समित्या होत्या. त्यांच्या रचना, अध्यक्ष निवडीनंतर जिल्हा अधिकारी 7 दिवसाच्या आत एक विशेष सभा बोलवतात. पक्षांच्या संख्याबळानुसार सदस्यांची नेमणूक करतात. ओके. विशेष समितीवरती जेवढे त्यांचे सदस्य निवडून आले असतात त्यांच्यानुसार यांची नेमणूक केली जाते. यातूनच हे सदस्य एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. ओके. पुढचा मुद्दा, नगराध्यक्ष कोणत्याही विषय समितीचे सदस्य नसतात. झेडपी मध्ये मात्र आपण त्यांना बघितलं होतं, ते पदसिद्ध सदस्य होते किंवा अध्यक्ष पण राहिले. सदस्यांची संख्या मिनिमम 1/4 ते मॅक्झिमम 1/3 ऑफ नगर परिषद संख्या. नगर परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे त्याच्या 1/4 ते 1/3 असे विषय समितींवरती सदस्य असतात. जसं आपण झेडपी मध्ये बघितलं ना, 8, 9, 10 सदस्य, ते फिक्स आहे. इथे मात्र त्यांनी 1/4 ते 1/3 अशी कंडिशन दिलेली आहे. ओके. या नगर परिषदेच्या विषय समितीबद्दलचा मुद्दा. पुढचा आहे नगर परिषद अनेक फंड असतात, त्याच्यातल्या गोष्टी आता आपण बघूया 1 बाय 1. एक फंड आहे प्रोजेक्ट फंड नावाचा. ओके.
पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन प्रोजेक्ट फंड असं त्याचं नाव आहे. हा फंड प्रत्येक नगर परिषदेमध्ये असलाच पाहिजे, त्यामुळे हे लक्षात घ्या तुम्ही. पुढे कर्ज. नगर परिषदेला पैसे कुठून कुठून येतात, एकतर झाला तो फंड बद्दलचा मुद्दा. दुसरा आहे राज्य शासनाच्या मंजुरीने त्यांना कर्ज उभारता येतं. कालावधी किती आहे, 60 वर्ष कालावधीचा पण तुम्ही कर्ज उभा करू शकता. आणि स्वतःच्या रोख्यांची विक्री सुद्धा तुम्ही करू शकता. काही महानगरपालिकांनी सुद्धा आपले विक्री रोखे काढलेले होते. त्याला स्वच्छता रोखे म्हणा किंवा विकास रोखे असे वेगवेगळी नावं देऊन ती रोखे काढली जातात. अंदाजपत्रकाचा पुढचा मुद्दा बघा. सीओ अंदाजपत्रक तयार करू शकतो, करतातच, करू शकतो नाही करतात. आता नगर परिषदेचा हेड कोण असतो, नगराध्यक्ष, आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण असतो, सीओ. नगर परिषद आपण बघितली ABC दर्जाच्या, त्याच्या ठिकाणी काही ठिकाणी सीओ क्लास 1 असतो, काही ठिकाणी सीओ क्लास 2 असतो. त्या दर्जानुसार त्यांना ते स्थान मिळत असतं. जनरली A आणि B ला क्लास 1 असतो, C ला क्लास 2 असतात. ओके, असं फिक्सच आहे का, असंही नाही, ते जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट ठरवतो, त्याच्यानुसार आहे. काही सीओ ना क्लास C वाली, ग्रुप C वाली नगर परिषद पण मिळते. कधी कधी नगर पंचायत पण देतात. जर सीओ क्लास 1 खूपच जास्त उड्या मारत असेल तर तू घे नगर पंचायत. ओके पुढे 31 डिसेंबर पूर्वी नगराध्यक्ष तो स्थायी समोर मांडतो, स्थायी समिती समोर मांडतो. ठीक आहे, कोण मांडतो, नगराध्यक्ष. 15 जानेवारी पूर्वी स्थायी समिती त्यास मंजुरी देते आणि 28 फेब्रुवारी पूर्वी नगर परिषद सभा त्यास मंजुरी देते. ओके, जिथं जिथं स्थायी समिती आहे ती आधी मंजुरी देते, नंतर तिथल्या सभागृह त्याला मंजुरी देत असतात. सेमच आपण झेडपी मध्ये बघितलं होतं. ओके, त्याच्यानंतर नगराध्यक्षांनी जर मांडले नाही तर जिल्हाधिकारी सीओ मार्फत स्थायी समितीवर मांडतात. इतके अधिकार आपल्याला नगर परिषदेच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. नगर परिषदेने मान्यता दिली नाही तर नगराध्यक्ष तो जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडतात. म्हणजे जिल्हाधिकारी त्या नगर परिषदेच्या सभागृहापेक्षाही मोठा वाटतो इथे या मुद्द्यामुळे. पुढे 30 दिवसात जिल्हाधिकारी बदल करून वा तसाच बजेट पास करतात. जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा बजेट पास करण्याची परवानगी आहे, केव्हा, जर नगर परिषद पास करत नसेल. नगर अधिकारी आहे. मोठा इथं कलेक्टर होतोय. जन्म